नमस्कार. क्विक हिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह आणि चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. मराठी सिनेनाट्यसृष्टीतल्या कारकिर्दीच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असलेले प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते डॉक्टर मोहन आगाशे आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. खरं तर आपण काही महिन्यांपूर्वी कट्ट्यावर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, पण आजचं निमित्त आहे आषाढी वारी अगदी जवळ असताना त्यांनी निर्मित केलेल्या दिठी सिनेमाचं. विठ्ठलाप्रती अपार श्रद्धा आणि विठ्ठल भक्तीमध्ये विश्व सामावलेल्यांची कथा या सिनेमाचा गाभा आहे. निर्माते म्हणून या सिनेमा दरम्यानचा त्यांचा अनुभव जाणून घेण्यासोबतच मनात विठुरायाच्या दर्शनाची व्याकुळता असूनही यंदाही माऊलींचा चरणस्पर्श नशिबात नसल्यानं वारकऱ्यांच्या मनाची काय स्थिती असेल हे ते आपल्याला सांगतील, कारण ते स्वतः मानसशास्त्रज्ञ सुद्धा आहेत. गेल्या वर्षभर सगळ्याच सण समारंभांवरती बंधनं आली आहेत. यावर्षी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक क्षेत्र या कचाट्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. आज जवळपास 1.5 वर्षानंतर कोरोनाच्या चक्रातनं सावरताना सिनेसृष्टीची, नाट्यसृष्टीची अवस्था कशी आहे, कोणकोणत्या अडचणी, कोणती आव्हानं त्यांच्या समोर आहेत, हे सगळं जाणून घेण्यासोबतच त्यांच्या प्रदीर्घ सिनेनाट्य कारकिर्दीविषयी सुद्धा आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत माझ्या कट्ट्यावर. आज मला विशेष आनंद आहे कारण मागचा कट्टा खरोखर व्हर्च्युअल होता. आजचा त्या मानाने तेवढा व्हर्च्युअल नाही आहे. पण आता माणसं मला खरंच म्हणजे फिजिकल रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी यातला फरक या 2 कट्ट्यामुळं मला अधिकच उमगेल असे नक्की मला खात्री वाटते. बरं, एकूण नाट्य आणि सिनेसृष्टीमध्ये सध्या जी काही स्थिती आहे कोरोनाच्यामुळे ती काही फार बरी नाही आहे असं समजतंय. पण तुम्ही मात्र खूप बिझी दिसताय या काळात सुद्धा. तर हे काय आहे भानगड? या काळात आमचा उद्योग वाढला ना. कसा? कारण लोकांना असं वाटतं की लोकांच्या मनावर फार परिणाम झाला आहे आणि आधीच आपल्याकडं सायकियाट्रिस्ट कमी आहेत, काउन्सिलर कमी आहेत. त्या निर्मितीसाठी आम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा सरकार दरबारी फारसे काही घडलं नव्हतं. अर्थात आमच्या काळी सुदैवाने मी जेव्हा प्रकल्प केला त्यामुळं महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेची निर्मिती झाली आणि ती मॅनपॉवर तयारचा एक प्रयत्न महाराष्ट्राने तेव्हा पुढाकार घेऊन खरं म्हणजे केला. पण नाहीतर तसा हा विषय, मन नावाचा विषय, हा दुर्लक्षितच राहिलेला होता. पण तुम्हाला आता मन नावाचा जो काही मनाचे विकार जे काही आहेत त्याचे इलाज करण्याचं काम तुमचं सुरू आहे? तुम्ही प्रॅक्टिस करता? आता कशी गंमत आहे, म्हणजे माझी खाजगी प्रॅक्टिस म्हणाल तर मी करत नाही, पण प्रॅक्टिस केली का मी केली. तर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे मी ज्याला ट्रीटमेंट द्यायचो त्याच्यावर माझं जीवन अवलंबून नव्हतं. नाही तर एक परस्पर असं पद्धत असते की मी तुमच्याशी का बोलायचं, तुमच्यावर माझं जीवन, माझ्यावर तुमचं जीवन असं अवलंबून असतंच प्रायव्हेट. तर माझा पगार जे करायचे तेच हॉस्पिटलचाही खर्च करायचे, माझ्याबरोबर काम करणाऱ्यांचाही पगार तेच करायचे. आणि त्या काळात ससून हे खरोखर जिल्ह्यातलं एकमेव रुग्णालय गरिबांसाठी मोफत होतं, औषध मिळायचे. आणि त्यामुळं तिथं माझी प्रॅक्टिस होती. आणि ती प्रॅक्टिससुद्धा एका विशिष्ट हेतूने मी लेक्चररची नोकरी घेतली. कारण मेडिकलला प्रवेश केल्यापासून मेडिकलचा माझं शिक्षण संपस्तोपर्यंत मी असं ठरवलं होतं की आपण सायकियाट्री करायची एक, आणि दुसरं जरी आपण काहीही केलं म्हणजे सायकियाट्री सोडूनसुद्धा तरी आपल्याला संध्याकाळचा वेळ मोकळा पाहिजे. कारण तोपर्यंत मला काही वाईट मित्र भेटले होते असं म्हणा. जब्बार पटेल, सतीश आळेकर, विद्याधर वाटवे, मीना पुराणी, आमचा डॉक्टर लोकांचा एक अतिशय उत्तम ग्रुप त्या काळात जब्बारनी निर्माण केलेला होता. आणि पुरुषोत्तम करंडक त्या 5 पैकी 4 वर्ष BJ मेडिकलला होता. आणि त्यामुळे एक नक्की ठरलं होतं ते काही सोडायचं नाही. मग ते सोडायचं नाही तर संध्याकाळ मोकळी पाहिजे. बरं, आपलं पोट तर अवलंबून ते आपण शिक्षण घेतलं त्याच्यावर. मग हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्याचे 2 चांगले परिणाम झाले. एक तर 10 ते 6 या वेळात मी ते काम करायचो. आणि युनिटमध्ये तुम्ही असल्यामुळे पहिल्यांदा ज्युनियर नंतर युनिट प्रमुख, कुठल्याही रुग्णाला तुम्ही या युनिटचे पेशंट आहात, एका डॉक्टरचे पेशंट नाही.
संध्याकाळची प्रॅक्टिस सुरू केली की तो एक खांबी तंबू असतो. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही 6 ते 10 अवेलेबल पाहिजे. तसं केलं माझ्या संध्याकाळी गेल्याच असत्या. आणि म्हणून खरं तर मी BJ मेडिकल कॉलेजमध्ये, आणि माझ्या सुदैवाने महाराष्ट्रातली पहिलीच फुल टायमर पोस्ट लेक्चरची तेव्हा निर्माण झाली होती आणि मी क्वालिफाईड होतो. आणि दुसरं कोणी फारसं इंटरेस्टेड नव्हतं होते, त्यामुळं मला मिळाली. बरं, नाही मी असं विचारलं होतं की तुम्ही अलीकडच्या काळात म्हणजे अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता का असं? याचं उत्तर मी थोड्या वेळाने आपसूक मिळेल. ठीक आहे. याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो, मन नावाची जी गोष्ट आहे ती दृकश्राव्यमध्ये येत नाही तशा अर्थाने. म्हणजे ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये तुम्ही आपण आता वैद्यकशास्त्राचा विचार केला तर फिजिकल मेडिसिनमध्ये खूप प्रगती झाली आहे, त्याच्यात खूप झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्याकडे जेवढं लक्ष जातं लोकांचं तेवढं मनाच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण त्या का करतो याच्याकडे लक्ष जात नाही लोकांचं. आणि याचं कारण त्याचं अस्तित्व आहे. ते ज्यांची श्रद्धा आहे त्यांना देवासारखं, ज्यांची श्रद्धा नाही त्यांचं शास्त्रासारखं आहे. शास्त्र ही जशी बदलत जाणारी गोष्ट आहे तसा देव ही सुद्धा बदलत जाणारी गोष्ट आहे आणि त्या त्या काळाप्रमाणे बदलत जातो. तर त्यामुळे ती प्रॅक्टिस सतत चालूच असते. मुद्दा असा राहतो की त्या प्रॅक्टिसमधून तुम्ही तुमची उपजीविका करता नुसतीच का त्या प्रॅक्टिसमधून तुम्ही पण स्वतः शिकत असता, स्वतःच्या मनाबद्दल, दुसऱ्याच्या मनाबद्दल आणि एका सामूहिक मनाबद्दल, समाज मनाबद्दल शिकत असते. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती प्रॅक्टिस चालूच असते. आता आपण खरं तर ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष झाली कोरोनाच्या दबावामध्ये सगळा समाज, देश, आपण सगळेच जण आहोत. आणि खास करून हा काळ जेव्हा पुण्याहून पंढरपूरच्या दिशेनं वारी जाती आणि तो सगळा एक भक्तीचा उमाळा सगळ्यांच्याच मनामध्ये असतो. तुम्ही जो दिबा मोकाशींच्या कथेवर आधारित दिठी सिनेमा केलात आणि खूप अप्रतिम अशी सगळ्यांची कामंही त्यात झालेली आहेत. तुम्ही असाल, दिलीप प्रभावळकर असतील आणि सगळ्यात किशोर कदमचं. तर फार अप्रतिम असा तो सगळा सिनेमा होता ज्याची निर्मिती तुम्ही केलीत. म्हणजे मुळामध्ये ही खरं तर खूप जुनी कथा आहे. त्याचा सिनेमा करावा असं तुम्हाला का वाटलं? तुमचे अनुभव काय होते? आणि एकूण वारी आणि या सगळ्या आपल्या सांस्कृतिक संचित जे आहे त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना? एक तर याच्यावर फिल्म करावी असं मला अजिबात वाटलं नाही. कारण फिल्मची निर्मिती करणं हा माझा छंद नव्हता, व्यवसाय नव्हता आणि मी त्याच्याशी संबंधितच नव्हतो. अभिनय करणे याची मी होतो. तर अस्तू नावाच्या सिनेमाच्या निमित्ताने मला निर्मिती करावी लागली. कारण तो अस्तू सिनेमा घेऊन माझ्याकडे जेव्हा ते निर्माते आले पहिले तेव्हा त्यांना अल्झायमर या विषयावर सिनेमा करायचा होता ज्यात मला रस होता आणि मी काम करावं. फक्त त्यांचं स्क्रिप्ट मला त्यांचा हेतू जो होता त्या स्क्रिप्टनी साध्य होणार नव्हता की त्या रोगाविषयी लोकांना विचार करायला लावणं. नाही तर आपण जो बॅकग्राऊंडवर राहतो तसा. म्हणून मी त्यांची सुमित्राबाईंची गाठ घालून दिली आणि मग तो सिनेमा झाला. तर तो सिनेमा झाला, त्याचं शूटिंग झाल्यावर आमच्या निर्मात्यांचे पैसे संपले आणि तो सिनेमा अर्धवट राहावा असं मला अजिबात वाटलं. आणि 2 कारणासाठी. एक तर अल्झायमरवर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की वैद्यकशास्त्रामध्ये खूप आहे. नातेवाईक जे काळजी घेणारे केअर गिव्हर त्यांना फार त्याचं वैषम्य वाटतं, त्यांच्यापुढे त्रास असतात. त्यामुळे त्याच्याबद्दलची ऑथेंटिक माहिती देणारा, विचार करायला लावणारा सिनेमा व्हावा. आणि हा जो सिनेमा बंद पडला तर मग ज्याच्याकरता केला तेच होणार नाही. म्हणून मला असं वाटलं काहीतरी केलं पाहिजे. दुसरं कारण डॉक्टर. पेशंट ऑपरेशन टेबलवर घ्यायचा, पोट उघडायचं आणि अरे कुठं गेली साहित्य असं म्हणून बघत राहायचं. तर तोपर्यंत पेशंट जाईल. तसं तो सिनेमा ॲबॉर्ट व्हावा असं काही मला वाटलं नाही. म्हणून मी त्यांना विचारलं की मी जर दिले पैसे तर तुम्ही माझे पैसे परत कराल ना. आणि म्हणून ते हो म्हणले. माझा त्यांच्यावर विश्वास बसला. त्याप्रमाणे त्यांनी यथावकाश मला केली आणि
म्हणून मी रिटायर झालो होतो, प्रॉव्हिडंट फंड वगैरे हे माहिती आहे सगळे टाकून तो सिनेमा पूर्ण केला. अशा तऱ्हेने बाय डिफॉल्ट मी प्रोड्युसर झालो. लहान मुलांची नाटकं प्रोड्यूस केली होती मी, कारण त्याचं आर्थिक गणित तसं नसतं. असा झाला. त्याचा अनुभव खूप चांगला होता, कारण जिथे जिथे मी तो सिनेमा घेऊन गेलो, कारण एक तर डिस्ट्रीब्युटर ते घ्यायला तयार होईना, बरं पैसे अडकलेले, बरं तो उदरनिर्वाहाची सोय बंद झालेली, कारण रिटायर झालेलो. त्यामुळं मग काय करायचं म्हणून खाजगी पद्धतीने मित्रांच्या सहकार्याने मी काही शोज केले आणि मग त्याच्याबद्दल चर्चा व्हायला लागली. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्हाला पटेल बघा, की आत्ता मी जे म्हटलं, आणि एक समाज ज्याच्या दृष्टीने, शास्त्राच्या दृष्टीने खूप मोठी समस्या आहे अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंश होणं, ती मुळात ज्याला होते त्याच्या दृष्टीने समस्या आहे का समस्येचं उत्तर आहे, असा प्रश्न मी निर्माण केला. आणि याचं एक कारण असं आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं आयुष्याची लांबी वाढत चालली आहे, पण खोली वाढते असं नक्की नाही. त्याच्यामुळं दिवसेंदिवस आपला भूतकाळ मोठा होत चालला आहे आणि भविष्यकाळ त्या मानाने कमी होत राहताना जन्मापासून. आणि ते दिठीमध्ये येईल पुढं. काय आहे, जन्म आणि मृत्यू हे कायम बरोबरीनंच असतात. मृत्यू हा जन्माच्याच वेळेला आपल्या आयुष्यात येतो, तो पाठराखण करत असतो की तुमचं नीट चाललंय ना, जेव्हा त्याच्या लक्षात येतं की नाही, तर तो त्याच्या दृष्टीने त्याला घेऊन मग बरोबरच निघून जातो. तर बर्थ अँड डेथ आर इन्सेपरेबल हे अद्वैताचं तत्व आहे. म्हणजे ते अस्तुवसनं जे मला समजलेलं आहे. आणि त्यामुळं मग आता हा भूतकाळाचं वजन वाढतंय, भविष्यकाळची अनिश्चितता वाढते आहे, आणि या सगळ्याचं प्रेशर इतकं वाढतं की करायचं काय. म्हणून तुमचं नेणिवेतलं मन जे आहे, जाणीवेतलं नाही, अनकॉन्शियस, ते असं निर्णय घेतं, फॉरगेट द पास्ट अँड फ्युचर, लिव्ह इन प्रेझेंट, म्हणजे डिमेन्शिया. अशी सुरुवात केल्यानंतर लोक त्याच्याबद्दल गंभीरपणे विचार करायला लागले. आणि मुळामध्ये त्यातल्या चन्नम्मा आणि मुलगी या कॅरेक्टर्स पाहिल्या तर ॲक्सेप्टन्स ह्या गोष्टींनी आपल्या आयुष्यात किती फरक पडू शकतो याचं एक आदर्श उदाहरण म्हणून चन्नम्मांनी त्याला मान्य केलेलं, प्रेमासकट आदरासकट अशा तऱ्हेचं. आणि तेच तत्व थोड्याफार फरकाने जास्त स्पष्टपणे अद्वैताचं हे दिठीमध्ये आपल्याला दिसतं. तर त्यांनी प्रगतून मी कासव नावाचा सिनेमा केला डिप्रेशनवर. त्यामुळं तो बाय चॉईस मी प्रोड्युसर होतो. आणि त्यावेळेपासूनच मला त्या विचारत होत्या की खूप वर्ष झाली, आता अमोद सुनासी आले याच्यावर मी पटकथा केलेली आहे, मला तो सिनेमा करायची खूप इच्छा आहे, तर तुम्ही माझे 2 केले तर हा कराल का. तर मी म्हटलं नाही. एक तर तो काही आरोग्याशी तसा निगडीत नव्हता. बरं, साहित्याचा मी फार मोठा वाचक आहे का, तर नाही, कारण मला डिस्लेक्सी आहे. ते सांगू नका कोणाला, पण आता सांगतोय आपण म्हणून. आणि 75व्या वर्षी सांगितलं तर चालेल, म्हणजे वाचून मला फारसं कळत नाही, सांगितलं तर कळतं. म्हणून माझे मित्र पाहिलेत तर खूप वाटणारे मित्र माझ्याकडे आहेत, म्हणजे तुमच्या सकट. तुम्ही पटेल, सतीश आळेकर, जकातदार, रेखा सानेमार, आणि ते मला सांगत असतात. आणि अभ्यास करताना तेच प्रिन्सिपल ठेवलं होतं मी. असं असल्यामुळे माझा तेवढा अभ्यास नव्हता त्याचा, तर मी त्यांना स्पष्टपणे नाही सांगितलं. मग त्यांनी मला विचारलं काम तरी कराल का याच्यात. म्हटलं काम करेल. आणि एक दिवशी फोन आला त्यांचा की मला निर्माता मिळालेला आहे, तर आता तुम्ही काम कराल ना. म्हटलं हो. बरं झालं, सगळी तयारी. आणि एकदा मावशी, सुमित्रा मावशी कामाला लागल्यामुळे झपाटा असा असतो, तर त्यांनी त्या कर्तव्य म्हटल्यानंतर जाऊन ते शोधून काढले. सिनेमात पाहिलं तुम्ही, ते छोटं गाव, तिथं पाहिजे तसा माळा तयार करून घेतला, सगळं करून घेतलं. आता वारी आली, पहिलं शूटिंग वारीचं करायचं, मग पुढचं. 6 दिवस आधी निर्मात्यांचा काहीतरी गैरसमज झाला, काय झाला,
आणि ते म्हणले की नाही बाबा हा तुम्ही एवढ्यातच करा सिनेमा. तर त्यावेळेला मावशी म्हणलं की मग त्यापेक्षा नको करायला असं म्हणल्यावर ते म्हणले बरं. आणि त्यांनी ठेवून दिला फोन. तेव्हा मला मावशींचा फोन आला, आमचा कॅमेरामन उत्कृष्ट धनंजय त्याचा. आणि एक रात्रीत बैठक केली. आणि खरं सांगायचं तर मावशींनी ज्या तळमळीने मला सांगितलं होतं, सांगितलं म्हणण्यापेक्षा सुद्धा तो मधल्या महिनाभर त्यांनी जे काम केलं. एक 76 वर्षाची बाई आहे, एका याच्यावर अवलंबून इतकं काम करते श्रद्धेने. ते नको जायला म्हणून मी विचारलं आपण वारी हा आत्ताचा प्रश्न आहे ना, वारी करून घेऊ आणि परतीच्या वारीला पुढचं बघू असं म्हणून त्याची तजवीज करतो. म्हणून तसं करून आम्ही वारी केली. मग प्रश्न राहिला ते 4 महत्त्वाचे नट जे आहेत ज्यांच्या तारखा मिळणं अवघड आहे तेवढं करू. असं करत करत आम्ही शूटिंगच संपवलं त्याचं. शूटिंग संपल्यावर प्रश्न आला की आता एक मोठा फेज पूर्ण पडली, आता पैसे नाहीत पुढची करायला. तर ते जमू आणि मग पुढचं. तेव्हा माझ्या सगळ्या या मित्रांनी म्हणजे किशोर सकट, अंजली पाटील, दिलीप प्रभावळकर, गिरीश, त्यांना पहिली जी सायनिंग अमाऊंट दिली होती त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर आपण आधी सिनेमा पूर्ण करू, तुम्ही नंतर आपल्या पैशाचा. त्यामुळं कागदोपत्री मी जरी त्याचा निर्माता असलो तरी अजून या सर्व लोकांना मला पैसे द्यायचे आहेत आणि माझ्याबरोबर तेही निर्माते आहेत. आणि मला तर एवढंच म्हणावं लागेल शेवटी की पांडुरंगाची इच्छा होती की झाला पाहिजे हा. कारण सिनेमा झाला आणि त्याचा पहिला खेळ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला झाला तर आमच्या सुदैवाने ते नाही म्हणलेले निर्माते हजर होते पुण्यात. हे मला कळल्यावर मी त्यांना बोलवलं, स्टेजवर त्यांची ओळख करून दिली. कारण सुरुवातीचं एक सीड कॅपिटल ज्याला म्हणतात असे काही पैसे त्यांनी दिले होते म्हणून मावशींनी सुरुवातीचं काम केलं. आणि मी जाहीररित्या आणि आज परत एकदा त्यांचे आभार मानतो की त्यांनी ते सुरू केली वारी म्हणून मला पुरी करायला लागली. आणि त्यामुळे ही खरोखरच पांडुरंगाची इच्छा असली पाहिजे असून आणि म्हणून तो सिनेमा पूर्ण झाला. आणि तो झाल्यानंतर मात्र आम्ही जेव्हा बघितला तेव्हा मला खरं सांगायचं तर वाटलं की का आपण या सिनेमात नाही म्हटलं आधी. पण मग असं काहीतरी असलं पाहिजे की जे आपल्या हातून घडतं आणि तशा अर्थाने ते घडलं. आणि करोनाच्या काळामध्ये आता तुमच्या आपल्या लक्षात येतं की बहिणाबाईला जे केव्हाच कळलं होतं, जे ज्ञानेश्वरांनी कळलं, ती साधी बाई होती, ते शिकलेले होते की जन्म मरण एका श्वासाचा अंतर पहिलेच. आणि हीच गोष्ट अत्यंत साध्या पद्धतीने वारकरी माणसाला सुद्धा कशी उमगते. पुस्तकी ज्ञान हे अमृतानुभव वाचून येत नाही, अनुभवाचं शहाणपण. आणि पुस्तकी ज्ञानातला फरक काय असेल तर दिठी या सिनेमातल्या पात्रांचा जो प्रवास आहे हा प्रवास म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि अनुभवी शहाणपण दाखवणारं हा चित्रपट आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमचं सगळं जन्म शिक्षण सगळं पुण्यामध्ये झालं. वारीशी तुमचा खूप लहानपणापासूनच तुम्ही बघत असाल, पण तुम्हाला कधी ते प्रत्यक्ष अनुभवावं असं वाटलं? तुम्ही कधी तो अनुभव घेतला? फार गमतीशीर आहे. मी वारी बघायला जायचो कारण पालख्या यायच्या ना पुण्यात, रस्ते बंद असायचे, त्यामुळे कुतूहल असायचं जसं गणपतीचं असायचं तसं. बघायला जायचो. कुतूहल हे कुठले येतात लोक, काय येतात, कुठे जातात. पुढे पुढे वाढायला लागलो, मेडिकलला लागलो, तेव्हा सुद्धा त्या महिन्यामध्ये अशी लोक पायी जाताना दिसायची. त्यामुळे कुतूहल त्याच्याबद्दल होतं, स्वतः करायची वाटली नाही कधी. मी पंढरपूरला गेलो नव्हतो, तर अलीकडे गेलो ते नाट्यसंमेलनाच्या निमित्त. पण गुंथर झॉन्तायमर नावाचा आमचा एक जर्मन मित्र होता, उत्तम अँथ्रोपॉलॉजिस्ट, वारीवर फिल्म केली त्याने. त्याच्यानंतर इरिना ग्लुश्कोवा नावाचा महाराष्ट्राला अभ्यास करणाऱ्या एक रशियन विदुषी आहेत.
त्या पायी वारीचा एक संपूर्ण प्रवास करून आल्या. आणि त्यांच्याकडनं जेव्हा मला वेगवेगळे अनुभव आहेत तेव्हा मला वारी या प्रकाराचं कुतूहल जागृत झालं. कसं आणि आता सगळं होतं तसं वारीचंही झालं आहे. म्हणजे सुरुवातीला ज्या जाणीवेतनं किंवा याच्यानी व्हायची त्याचं हळूहळू जसं आता करोनाचं पण झालं आहे असं म्हणावं लागेल दुर्दैवाने मला. हां, म्हणजे करोना आलं अडचण म्हणून आता जगण्याचं साधन म्हणून काही लोक करोना वापरतात. त्याला काय करणार. तसं त्या वारीमधले वेगवेगळे अनुभव म्हणजे अनेक वेळा लोक भेटलेले आहेत नाही ते वारीवर काय येतात, घरात कोणी त्यांना नीट वागवत नाही, त्याच्यावर सोल्युशन शोधण्यासाठी म्हणून सुद्धा येतात. हे सगळेच भाविक असतात असं नाही. अतिशय वेगवेगळ्या कारणांनी त्याच्यात सामील होणार आहे. आणि त्या प्रवासात जसं या करोनाच्या प्रवासात आपल्याला अनेकांना उमगलं असेल खरं म्हणजे की आपल्या खऱ्या गरजा काय आहेत. आणि हळूहळू आपण नकळत आपल्या चैनी या गरजा कधी बनल्या आपल्या. हा जर तुम्हाला अनुभव आला नसता तर आपण हे कुठं निघालो होतो आंधळेपणाने, कशाला पकडायला, कशाच्या मागे. पण आपल्याला आता नीट आपण आता योग्य रस्त्यावर आलोय का या सगळ्या अनुभवात असं तुम्ही म्हणताय? मला नाही असं वाटत. कारण शेवटी योग्य रस्त्यावर सगळे पोचतात असे नाहीये. शेवटी ज्यातनं तो शिकणारा असतो तो शिकतो. आणि निदान त्यामुळं जर कळलं आपल्याला मुळात की आपल्या खरं गरजा काय आहेत, ज्या अनेक वेळा आपल्याला अनेक लोकांनी म्हणजे नुसत्या ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथेत सांगितलेलं नाही, पुलंसारख्या माणसांनी सुद्धा हसत खेळत सांगितलेलं आहे. उपजीविका आणि जीविकेमधला फरक काय येतो आयुष्यातला. म्हणजे आपण जगतो ते जगणं महत्त्वाचं आहे. तुम्ही माझ्या टोपीबद्दल नेहमी प्रश्न विचारता, मी सांगतो शिर सलामत तो पगडी पचास. मग जगणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याच्याकरता जे लागतं ते तुम्ही कराच, कारण ते करणं गरजेचं आहे. त्याला उपजीविका म्हणतात असं आहे. पण मग कशासाठी जगायचं. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जर विचार केला तर तुम्हाला कळेल की आपण नक्की कशासाठी जगतो. आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात खऱ्याप्रमाणे, आणि हे मला उत्तर नको आहे, तुमचं तुम्हाला दिलं पाहिजे. तुम्हाला समाधान पाहिजे असतं, तुम्हाला प्रेम पाहिजे असतं, तुम्हाला लोकांना आपल्याला हवं असं म्हणणं वाटलं, तुम्ही यू आर नीडेड. या सगळ्या गरजा तुम्ही पाहिल्यात तर त्या ॲबस्ट्रॅक्ट आहेत. आनंद ॲबस्ट्रॅक्ट आहे, दुःख ॲबस्ट्रॅक्ट आहे, कशाने होतं कशाने नाही. आणि हे मायावी जग जे काय आहे हे आपल्याला आपण याच्या मागे धावत सुटल्यामुळे जे कळलेलं नव्हतं ते या डिजिटल एजमुळे आणि आत्ता आपण जे कार्यक्रम करतोय व्हर्च्युअल त्याच्यामुळं तरी कळलं असेल की हे व्हर्च्युअल जग अमाप आहे. पूर्वी सगळ्यांचं मिळून एक जग होतं. आता या व्हर्च्युअल रियालिटीमुळे प्रत्येकाचं एक वेगळं जग निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाचे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सॲप आहे, लिंक्डइन आहे, नंतर तुमचं फेसबुक आहे. असं करून म्हणजे एकाच वेळेला एका सामायिक जगात राहायचं आणि स्वतःच्या जगात राहायचं. थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली. श्रीकृष्णाने सांगितलेली मायावी रूपं ही आपल्याला आत्ता या करोनामुळे अनुभवाला येत आहेत असं मला वाटतंय. आणि त्यामुळे करोना सुरू झाल्यापासून तुम्ही मला मगाशी विचारलं की मी मानसिक आरोग्यासंबंधी काय करतो का, तर मानसिक आरोग्य म्हणजे वेगळं काय आहे, नाहीच आहे काय. असेल आरोग्य तर फक्त मानसिकच आहे. शरीर हे मनाचं तात्पुरतं निवासस्थान आहे आणि ते पूर्वीपासून आत्तापर्यंत आहे. म्हणून त्यामुळे तर मी ओशोच्यात म्हटलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं आहे की ही वॉज नेव्हर बॉर्न अँड ही नेव्हर डाईड, ही व्हिजिटेड प्लॅनेट अर्थ. ते फक्त ते का नाही, आपण सगळेच वी विल ऑल व्हिजिट दिस प्लॅनेट अर्थ. आणि हे मॅटर आहे त्यामुळे इट विल ओबे लॉज ऑफ मॅटर.
म्हणजे तुम्ही त्याच्यावरचं लीज वाढवू शकाल फार तर, की पूर्वी 60 वर्ष जगायचं आता 80 वर्ष. त्या लीजची किंमत जास्त असते हे लक्षात ठेवा. अलीकडं तुम्ही अगदी शास्त्रीय दृष्टीने संशोधन करा. वाढत्या वयाबरोबर आयुष्याच्या शेवटच्या 10 वर्षात झालेला खर्च, मनस्ताप, क्वालिटी ऑफ लाईफ ॲज अगेन्स्ट 10 years अर्लियर, हा जर तुम्ही पाहिलात तर मुळातच आपल्या लक्षात येईल. आणि मग आपण काय करतो आहोत नक्की याचा विचार जर करायला पाहिजे असेल तर, म्हणून मला कायम असं वाटलेलं आहे की करोना हे संकट नाही आहे, ही संधी आहे. आणि हे मी आत्ता नाही, पहिल्या लॉकडाऊनपासून मी पहिल्या प्रबोधन संधी कशी संधी म्हणजे हे रिअलायझेशन होण्यासाठी. हो. नाही, पण तुम्ही आता जे म्हणताय की दीर्घायुष्य, तर आता म्हणजे लोकांनी दीर्घायुष्य मिळावाशी आस बाळगायचं काही कारण नाही. तुम्हाला खरं सांगू का, मुळात निसर्गाला धरून राहिलं असतं तर दीर्घायुष्य होतोच. आपण 100 वर्ष ही आपल्याकडं वैद्यकीय शास्त्रीय प्रगती व्हायच्या आधीची जुन्या पिढीतल्या माणसाचे अनेक लोक 100 वर्ष जगलेले आहेत. कृत्रिमरित्या 100 वर्ष जगणं वेगळं, नैसर्गिकरित्या 100 वर्ष जगणं वेगळं. आणि ते वर्षात तुम्हाला मोजता येणार नाही, कारण कुणाचं म्हातारपण कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. ते 40व्या वर्षी सुरू होईल, नाही तर 90व्या वर्षी सुरू होईल. कारण ते म्हातारपण वेगळं आहे, हे मॅटरचं म्हातारपण आहे. या सुरकुत्या आहेत त्या काढता येतात. म्हणून तुम्ही तरुण होता का? नाही होत. मनाचं म्हातारपण, वाटणारं मनाचं म्हातारपण. पण त्याच्याही पलीकडे जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला जाणवतच नाही म्हातारपणीने नाही तरुणपणीने. पहिलं तिराची आस जी दिठीमध्ये आहे तो प्रवास शरीराने मनाच्याही पुढचा आहे. फक्त यत्ता गाळून वरती जाता येत नाही, यत्ता पास करूनच पुढे जावं लागतं. तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये कुठं आहात? तुमच्या समोर तरुण आहात तुम्ही, तुमचं आता तारुण्य सुरू आहे, मनाचं का ते बाल्य? म्हातारपणची गंमत आहे फार. एक तर म्हातारपणाबद्दल आपल्या सगळ्यांना खूप माहिती असतं. आपण वाचलेलं असतं, सिनेमात बघतो, घरात म्हातारे असतात, काय असतात, त्याला म्हणतात पुस्तकी ज्ञान. जेव्हा तुम्ही म्हातारे व्हायला लागता तेव्हाच तुम्हाला कळतं की प्रत्येकाचं म्हातारपण युनिक आहे. जसा इथे बसलेला प्रत्येक मनुष्य युनिक आहे, त्याची इलेमेंट्स कॉमन आहेत. आणि आळेकरांच्या महानिर्वाण नाटकातून शिकलोय मी की आता उरलंय मँगॅनीज फॉस्फरसचं वृक्ष विश्व. प्राण गेला या कुडीतून एकदा की, आणि त्या प्राणाचं रहस्य कुठं कळलेलं आहे आपल्याला. मग त्यात तुम्ही एकाच दिवसामध्ये कधी तरुण असता, कधी म्हातारे असता, कधी अल्लड असता. आणि त्या आमच्या ट्रान्झॅक्शन ॲनालिसिसमध्ये 3 पोझिशन्सच दिल्यात: चाइल्ड, ॲडल्ट आणि पेरेंट. अच्छा. म्हणजे तुम्ही कुणाबरोबर इंटरॅक्ट करताना चाइल्ड म्हणून करताय, चाइल्ड ॲडल्ट म्हणून करताय, ॲडल्ट म्हणून करताय, चाइल्ड पेरेंट म्हणून करताय, याच्यावर ते आधारलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मला विचाराल तर मला भेटणाऱ्या माणसावर खूप अवलंबून असतं, मी लहान आहे का तरुण आहे का म्हातारा आहे. पण ही काही म्हणजे हे प्रत्येकामध्ये म्हणजे अगदी वयाच्या लहान टप्प्यापासूनच्याच ह्या प्रक्रिया असतील ना. म्हणजे 10 वर्षाचा मुलगा 4 वर्षाच्या मुलाशी बोलताना त्यातल्या पेरेंटच्या भूमिकेत जाऊन बोलतच असेल. परत तुम्ही क्रोनॉलॉजिकल एज आणि वाढलेलं एज मनाचं याचा गोंधळ करताय. कदाचित 4 वर्षाचा मुलगा हा पेरेंट वागत असेल, 10 वर्षाचा मुलगा लहान मुलासारखा वागत असेल, हे शक्य आहे. ही गंमत आहे त्यातली. म्हणून तसं, म्हणून नात्यातल्या गमती त्याच्यामुळं होतात निर्माण. आणि ह्या सतत होत असतात आणि ह्या सतत डायनॅमिक असतात, त्या बदलत असतात, त्या कधी स्टॅटिक नसतात. आयुष्य ही प्रवाही असतं, जसं शरीराचा प्रवास पण प्रवाही आहे तसं.
आणि ह्या गोष्टी मला आता तुम्हाला विचार, मी अभ्यास केला मनाचा, ती पुस्तकं वाचून केला, टेक्स्टबुक वगैरे, पण त्याचा अर्थ मला समजला साहित्यातून, सिनेमातून, नाटकातून. कारण आपल्याकडे भावना नावाची एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, जशी बुद्धी नावाची गोष्ट आहे ती. पण आपलं सगळं शिक्षण हे फक्त बुद्धीचं माध्यम जे आहे ते लिखाण आणि वाचन. शाळेत गेल्यापासून तुमच्या मागे लिहिणं आणि वाचणं लागतं. तुमचे सगळे अभ्यासाचे विषय हे पुस्तक रूपाने तुमच्या समोर येतात. सुदैवाने पहिलं तुम्ही 6 वर्षापर्यंत शाळेत जायचा नाही, त्या 6 वर्षात तुमची सेन्सरी इंटेलिजन्स वाढतो. लहान मुलाचं तुम्ही बघता, तो बघतोय की नाही बरोबर, इकडं जाऊन हे कर, कारण तिकडं बघून टाळी वाजव, ऐकू येतंय की नाही नीट, वास येतोय की नाही नीट, ही सगळी, याला ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण. म्हणजे पुस्तकी ज्ञान याच्यातनं गेलं तर त्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होऊन तुम्हाला शहाणपण येतं, नाही तर ते पुस्तकातच राहतं, पुस्तकी ज्ञान. आणि ह्याचा वाव हल्लीच्या शिक्षण पद्धतीत मिळत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमच्यासारखे खूप शिकलेले लोक 5,000 रुपये भरून सेन्सरी अवेअरनेस वर्कशॉप्सनं जातात. खरं आहे की नाही? म्हणजे काय, मोठेपणी आंधळी कोशिंबीर खेळायची, मोठेपणी कानगोष्टी खेळायच्या. हां, म्हणजे सांगितलेलं त्याच्यापर्यंत तुला कोणतं पोचतंय का नाही, हां, डबा इस्पाईस खेळायचं, काहीतरी टाकायचं आणि त्याच्यावरनं ओळख बरू काय टाकलंय म्हणून. शब्द, आत्ता मी सांगतो फार महत्त्वाचं आहे, याच्यावर कॉपीराईट तुम्ही लिहून घ्या माझा. शब्द हे माध्यम जेव्हा मौखिक होतं फक्त, तेव्हा ते सुट्टं नव्हतं मुलासारखं. त्याच्याबरोबर त्याचे आईवडील असायचे, आणि ते आईवडील म्हणजे त्याचं रूप आणि त्याचा ध्वनी. आत्ता बोलतोय असं ते एक कुटुंब आहे ज्ञानाचं. जेव्हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली, त्याच्या आधी मॅन्युस्क्रिप्ट आलं, आणि माणसाच्या सवयीप्रमाणे आपल्याकडे ज्या जास्त आहे ते दुसऱ्याला द्यायचं नाही म्हणून इतरांना त्यांनी वाचायला शिकवलं नाही. पण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आल्यावर जसे देव घरात पोचले तसं वाचन घरात पोचलं. पण या प्रक्रियेत काय झालं, जत्रेत मुलाच्या आईवडील हरवतात, तसं मौखिक परंपरेपासून लिखाणाच्या परंपरेला येताना शब्दाचे आईवडील हरवले. ते रेडिओ आल्यानंतर आई परत भेटली. आणि 100 वर्षापूर्वी जेव्हा सिनेमा आला, सायलेंट सिनेमा होता तो, तेव्हा वडील भेटले. आणि हिंदी सिनेमाप्रमाणे ही ताटातूट झालेलं कुटुंब, हे जेव्हा सिनेमा आलं तेव्हा खरंच समजण्याच्या, ज्ञानाच्या तिन्ही भाषा एकत्र आल्या. पण त्यांना राहायला घर नव्हतं. ते आत्ता डिजिटल याच्यामध्ये ॲफोर्डेबल घर तुमच्या प्रत्येकाच्या खिशात आहे, की ज्याच्यामध्ये या तिन्ही भाषा आहेत. यातला भावनांचा प्रवास हा डायरेक्टली सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियसमध्ये होतो. इंगमार बर्गमनचं फेमस वाक्य आहे की देर इज नो अदर आर्ट दॅन सिनेमा which transcends consciousness and goes directly to unconscious. त्यामुळे बोलताना सुद्धा तुम्ही वाक्य लिहून दाखवा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुम्ही वाचाल तो कुठल्याही अर्थाने घेऊ शकता. पण जेव्हा एखादा म्हणतो तेव्हा तो कुठल्या अर्थाने बोलतो हे समजणाऱ्याला अक्कल असेल तर कळतं, आणि बोलणाऱ्याला पण अक्कल असायला लागते, तर तो तसं म्हणतो. असं तर खऱ्या अर्थाने या डिजिटल एजमध्ये तुम्हाला हे जे मिळालं आहे ह्याचा वापर करून शिकायचं असेल तर त्याच्याकडं जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. ते जाणीवपूर्वक बघायला तुम्हाला वेळ मिळावा म्हणून करोना आलेला आहे. कारण नाही तो कुठं बघत होता जाणीवपूर्वक. लहान मुलं गिरगोट्या करतात तसे तुम्ही कॅमेरा वापरून कुठेही फोटो काढता, कसेही फोटो काढता. हां,
ते म्हणजे लहान मूल लघवी आली की करतं तसं तुम्ही आपलं लगेच काढायचा, फोटो काढायचा आणि स्वतःची मेमरी न वापरता, स्वतःचा कॅमेरा न वापरता हे डिमेन्शियाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळं याच्या पुढच्या काळात तुम्ही जागरूकपणे हे केलं नाहीत तर अर्ली डिमेन्शियाचं प्रमाण खूप वाढेल. आणि मग जर 40व्या वर्षीच डिमेन्शिया झाला आणि 100व्या वर्षी तुम्ही मारणार असाल बापरे, तर मात्र विचार करा, मेलातच. मग खरंच मेलात, 60 वर्ष मेलात. तर असा या माध्यमाचा जर आपण नीट विचार केला जाणीवपूर्वक तर आपल्याला त्यातनं कळू शकतं, आपलं अनुभव समृद्ध होऊ शकतो. पण हे जे आहे ना, तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की सारखं म्हणजे फोटो काढा, पोस्ट करा, हे जे आहे तर हे कशाचं लक्षण आहे? हे का असं का वाटतंय की सतत मी माझी प्रत्येक कृती, मी हे खातोय, मी हे करतोय, हे फोटो काढावा आणि टाकावा, ही जी इच्छा आहे हे कशाचं लक्षण आहे? काय त्याच्यातनं? तुम्ही माझे किती कट्टे करणार आहात? कारण याचं उत्तर कसं पटकन देणार? तुम्ही परत जर ठरवलं की परत लहान होऊन जगायचं, परत मोठं व्हायचं, तर आता एकीकडनं बुद्धीचा विकास झाला म्हणता आणि हे तुम्हाला कळलंय म्हटलं तर ह्याच्यानंतर एक दिवस जरी आपलं फोटो काढण्याचं प्रमाण कमी झालं तरी मी म्हणेन नाही तर दुसरं उत्तर माझ्याकडे आहे. हे इव्होल्युशन आहे. आता हे लोक मला माणसासारखे दिसत आहेत पण ती माणसंच आहेत याच्याबद्दल खात्री नाही माझी. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस हे सगळ्यात उशिरा येतात, फंक्शनल चेंजेस आधी येतात. माकडापासून माणूस झाला असं म्हणायचं असेल तर माकडामध्ये फंक्शनल चेंजेस आधी झाले, तो वागायला लागला बुद्धीने, पटपट गोष्टी पिकअप करायला लागला. तसं माणसापासनं जे कोणी तयार होत आहेत आत्ता त्याची बाह्य स्वरूप अजून माणसासारखं आहे पण आतमध्ये ते वेगळे व्हायला लागलेत ऑलरेडी. त्यामुळे ते आणखीन 1000 वर्षांनी कसे दिसणार आहेत मला माहिती नाही, पण मला एक नक्की कळतं की नाही, हा वेगळा प्राणी आहे, याला नाही मी माणूस म्हणू शकत. आणि एका दृष्टीने ते चांगलं आहे. तर तुम्ही जर तुमच्या लक्षात आलं की आपल्यासारखं कोणीच नाही आहे तर तरीही आपण जो हावरेपणा घेतलेला आहे जगायचा आणि मरण काहीतरी वाईट समजतोय त्याच्याऐवजी सेलिब्रेटिंग डेथ. मगाशी मी आपल्याशी बोलताना सांगितलं तेंडुलकर प्रयागांकडे जेव्हा ॲडमिट होते तेव्हा त्यांनी जो ईमेल कॉरेस्पॉन्डन्स दिला आणि आत्ता मरण्याचा निर्णय, स्वेच्छा निर्णयापर्यंत का चर्चा आलेली आहे? कृत्रिमरित्या आयुष्य वाढणं वेगळं, नैसर्गिकरित्या आयुष्य वाढणं वेगळं. यातला फरक ओळखणं गरजेचं आहे. अरे ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी समाधी का घेतली आहे? इति कर्तव्यता जी आहे ती त्यांना कळली की याच्याहून काही करणार नाही. तसं तुम्ही जुन्या पिढीतले म्हातारे लोक बघितले किंवा मी माझ्या आजीचं उदाहरण तुम्हाला देऊन सांगतो की तिला ॲडमिट करून दुसऱ्या वेळेला ती मला म्हणायची, मोहन मला देऊ नकोस, माझं झालंय सगळं आता. त्यामुळं पुनर्जन्माची संकल्पना ही शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला कशी वाटो, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या दृष्टीने ही अत्यंत सुंदर कल्पना आहे. कारण ती तुम्हाला आधाशी होण्यापासून मागं नेते, प्रवृत्त करत नाही. आणि सगळं आत्ताचं जे तत्व आहे दिल मांगे मोर, की एकच आयुष्य आहे त्याच्यात सगळं ओरबाडून द्या, तर ओरबाडून जगणं याला जगणं म्हणताच येणार नाही. हे जे कळायचं असेल तर त्याच्याकरता या मीडियाचा याचा वापर जर केला आणि दिठी हे बरोबर त्याच्या संबंधित बोलतं असं मला नाही. मला एक असा प्रश्न होता, म्हणजे बाकी सगळ्यांना खूप प्रश्न विचारायचे की माकडापासून माणसापर्यंतचा जो प्रवास आहे तर त्याच्या आपण कुठल्या टप्प्यावर आहोत? म्हणजे आपण माणूसपणाकडं चाललेले आहोत की चांगला माणूस होण्याच्याकडं, का माणूसपणाचा टप्पा ओलांडून आता आपण परत उलटे माकडपणाच्या दिशेनं चाललेले? नाही नाही नाही,
आपण उलटं जाऊ शकत नाही. एक तर आपण सर्क्युलर जाऊ शकतो, आणि तसं असेल तर माकडाच्या आधी चाललोय आपण, असं म्हणावं लागेल तुम्हाला. आणि मग ती युगाची कल्पना येईल परत. मग ती करायची म्हटलं डिस्कस तर आणखीन एक कट्टा. असे किती कट्टे करणार आपण. त्यामुळं माणूस नाही, वेगळंच काही ते, स्पीसीज वेगळी. आणि पण या सगळ्या लोकांनी एकत्रपणे नांदावं ही तर निसर्गाची कल्पना आहे ना. आपण विसरलो की आपण निसर्गाचे भाग आहोत. हा जो नार्सिसिझम माणसामध्ये, सेल्फी हे कलेक्टिव्ह नार्सिसिझमचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. सेल्फी म्हणजे माझ्याबरोबर तू, मी महत्वाचा, असं नाही. यू आर अ पार्ट ऑफ द होल, अँड इफ यू डोंट रिलेट टू द होल, मग तू एकटाच पडशील आणि एकटाच मरशील. असं माझं त्यातलं रीडिंग आहे. त्यामुळं आपण कुठल्या स्टेजला होत नाही. माणूस हळूहळू विलीन होतो की नाही एखादी गोष्ट, तशी एखादी रेस विलीन होते आणि ती जाते. आपण त्या रस्त्यावर आहोत. मला हे फार पूर्वी, मी पहिल्यांदा जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा मला जाणवलं की अरे, आणि मी पत्र दिलंच होतं माझ्या मित्रांना, हा वेगळा देश नाही, हे वेगळं प्लॅनेट आहे. इथली माणसं माणसासारखी दिसतात, परंतु ते जास्त वैचारिक आहेत. रॅशनल इमोटिव्ह थेरपी ही गोष्ट सुद्धा तिकडनं आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं इकॉनॉमिक्समध्ये कॅपिटॅलिझम, तसं वैचारिक कॅपिटॅलिझम याच्यामध्ये भावनांना समजून न घेता भावनांना शिस्त लावणं आणि मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही वागा. माझ्यामध्ये भावना मुळात का येते तशी, आणि ती बरोबर बुद्धी सांगते त्याच्या विरुद्धच कशी येते, हे समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. पण जे वैचारिक आहेत ते अनेक अकॅडमिकली हुशार माणसांना माणसाचं मनाचं अस्तित्व मान्य नाही. हे त्यांना खूप उशिरा, ज्याला आपण म्हातारेपण म्हणतो, हे जेव्हा त्यांना अनुभवाला येतं ना, तेव्हा हळूहळू माणूस हा नुसत्या बुद्धीपेक्षा काहीतरी वेगळा आहे हे कळायला लागतं. आयुष्यातली उदाहरणं देतो मी तुम्हाला. आईचं सगळ्यात आवडतं मूल कोण असतं? जे बुद्धीने सगळ्यात कमी येते. कारण त्या मुलाकडनं जे ग्रॅटिफिकेशन त्या आईला मिळतं, जे नातं मिळतं, ते बुद्धिमान मुलाकडनं मिळतच नाही. बुद्धिमान मुलगा आधी आई हे सगळ्यात श्रेष्ठ करत करत माझ्या आईला काहीच कळत नाही. हा नैसर्गिक प्रवास होतो आपला. आणि ते नातं ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि हा जो भाग मी म्हटलं की आपण निसर्गाचे भाग आहोत, निसर्गाशी रिलेट करून राहा, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक निसर्गावर मी विजय मिळवतो हा उद्दामपणा आहे, हा इगोइझम आहे असं मला वाटतं. आणि दुसऱ्यांना वेगळं वाटत असेल तर ते वेगळे आहेत. खरं तर आपल्या वेगळ्या गप्पा सुरू आहेत, पण मगापासून तिथे एक फोटो आहे दिलीप कुमारांचा तुमच्या बरोबरचा. जब्बार पटेल आहेत त्यात, दिलीप कुमार आहेत आणि तुम्ही आहे. मी असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं की त्यांचं घाशीरामवरही खूप म्हणजे ते नाटक त्यांना खूप आवडायचं. काय म्हणजे आता कशी गंमत आहे, छान गंमत आहे. ही 75 सालची गोष्ट आहे. 75 सालच्या गोष्टीकडे जेव्हा आपण 2021 साली बघतो, तेव्हाचं आपलं ते वाटणं आणि 75 साली जे वाटत असतं ते, याच्यात खूप फरक असतो. तो जो फोटो आहे तो घाशीरामच्या 100व्या प्रयोगाला षण्मुखानंद 3000 सोल्ड आउट. घाशीरामचे सर्व प्रयोग आमचे सोल्ड आउट असायचे. त्या प्रयोगाला कोणीतरी यावं, चांगला अशी इच्छा. आणि सुदैवाने दुर्दैवाने म्हणा किंवा आम्ही सगळे दिलीप कुमारचे चाहते होतो खूप अभिनयाच्या बाबतीत. जब्बारचा स्वतः दिलीप कुमार अतिशय आवडता नट होता. आणि त्यांना आणता येईल का, तर ती शक्यता का निर्माण झाली
शमा झैदी नावाची आमची श्यामबेनबरोबर काम केल्यामुळे झालेली मैत्री होती. शमा झैदी आणि त्यांचा परिचय होता. शमाला नाटक अतिशय आवडलं होतं. म्हणजे दिलीप कुमारच्या आधी खूप लोकांनी म्हणजे सगळ्यांनी नाटक बघितलं होतं ते. म्हणून शमा माझ्याबरोबर आमंत्रण करायला आली आणि ती आल्यामुळे दिलीप कुमारना मराठी उत्तम येतं तोपर्यंत माहीत नव्हतं आम्हाला. त्यांनी ऐकलं मराठी होतं. बोलायचे? हो, चांगली मराठी बोल. आणि म्हणून त्यांनी यायला तयारी दिली. स्मिता पाटील तेव्हा नुकतीच चित्रपटात म्हणजे मेन स्ट्रीममध्ये यायला लागली होती आणि तिचं शूटिंग पुण्यात चाललं होतं शशी कपूर बरोबर. म्हणून त्यांना आम्ही बोलवलं आणि तो षण्मुखानंदमधला फोटो आहे. तर तुम्हाला आता वयावरनं सुद्धा कळत असेल आमच्या काय. आणि तेव्हापासून आमची त्यांची दोस्ती झाली खरं सांगा. म्हणजे दोस्ती इतकी झाली की त्यांनी जब्बारला सिनेमाची ऑफर दिल्या आणि सतीश आळेकर, अनिल जोगळेकर, जब्बार पटेल हे जास्त फ्रिक्वेंटली आणि मी कमी फ्रिक्वेंटली प्रयोग असेल तेव्हा मुंबईला जायचो. ते त्यांच्या घरी जायचे. तिथे तो स्क्रिप्टमध्ये इम्प्रोव्हायझेशन करून दाखवायचा आणि दॅट वॉज अ शिअर डिलाईट. तो ज्या प्रकारे कॅरेक्टर रंगवायचा करत अशा. आणि तरी देखील एक कुठेतरी माणुसकीचा एक अंश फार छान होता. कारण एकदा आम्ही असे गेलो आणि माझी जरा चुळबुळ व्हायला लागली. तर त्याच्या लक्षात आलं. तो म्हणलं काय झालं मग? म्हणलं नाही, आमचा प्रयोग आहे आणि त्याची वेळ होत आली आहे तर मग पोचून करायला. अरे आय एम सो सॉरी, सो सॉरी. तो तसाच उठला अनवाणी पायाने बाहेर गेला. त्यांनी मर्सिडीज काढली, आम्हाला सगळं त्याच्यात घातलं. म्हटलं अहो नाही, आम्ही टॅक्सी नाही. तो येऊन खालती पाली हिल उतरून आम्हाला टॅक्सीत बसून मग घरी परत. जब्बारचं पुण्यभूषण द्यायला तो पुण्यात आला होता. तेव्हा त्यांनी मोदकाचं जेवण केलं. हा आमच्या 100 प्रयोग झाल्यानंतर तो जेव्हा आले पुण्यात 76 झाली तेव्हा सायरा काकू म्हणायचे त्यांना आमच्या ग्रुपमध्ये लोक. सायरा काकू दिलीप काका त्यांनी आम्हाला टर्फ क्लबला चहापानाला बोलवलं. तेव्हा अनेक आमच्या मित्रांचे फोटो आहेत त्याच्यात. नाशिरममध्ये पडद्यात काम केलेल्या लोकांचे फोटो. त्यामुळं ती मैत्री आमची शेवटपर्यंत टिकली. म्हणजे त्यांना जोपर्यंत समजत होतं आणि कळत होतं तोपर्यंत. ते नाहीत आपल्याकडे. पण मला असं वाटतं ते मी मगाशी बोललो त्याप्रमाणे एक्सटेंडेड लीज ऑन लाईफ हा प्रत्येकाने स्वतः करायचा विचार आहे. मला माहीत त्यांना कळत नव्हतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आता औषध, जन्म, मरण, लांबी हे बुद्धीचा विचार करून वैचारिक घेण्याचे निर्णय नक्की झालेले आहेत. ते भावनिक उरलेले नाहीत. आणि विशेषतः प्रत्येक गोष्टीचं कमर्शियलायझेशन होत असतानाच तर वेन एव्हरीथिंग इज गेटिंग कॉर्पोरेटाइज्ड. कॉर्पोरेट त्याच्यावरचं माझं नाटक आहे, जरा समजून घ्या पेशंटला का डॉक्टरला. मला वाटतं या काळामध्ये तरी सजगपणे आपल्या बुद्धीचा योग्य वापर केला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. आणि दिलीप कुमारांकडे बघून मला कायम त्याची एक आठवण होते. पण तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणालात की 75 साली जे वाटत होतं ते आणि आत्ता याच्यामध्ये अंतर आहे. 75 साली आम्ही वी वर ऑल एक्सायटेड. मी आत्ता मी जे बोललो यातलं काहीच 75 साली बोलू शकलो नसतो मी. आम्हाला तो आला आणि तो माझ्या शेतात. म्हणजे आत्ता तुमचं मोबाईलचं होतं तेव्हा मोबाईल नसल्यामुळे फक्त प्रत्येकाने शेजारी उभारून फोटो काढून घेणं होतं. त्यामुळं मनाची जी अवस्था आहे ती तरुणपणातली असणारी ती होतीच वेगळी. आणि तेव्हा आमच्या दिलीप कुमार परिपक्व तेव्हापासून आहे. त्याची खूप उदाहरणं आहेत. त्यामुळे 75 साली एक घाशीरामचा 100वा प्रयोग मराठी नाटकाचा 3000 लोकांच्या ह्याच्यात फुल जातो. प्रत्येक लावलेला प्रयोग 1 तासाच्या सगळी तिकीटं संपतात. याच्यात 20 वर्ष गेलो. एका नाटकात एक भूमिका 20 वर्ष करणं
लोक संसार करत नाहीत इतकी वर्ष. त्यामुळे तो आमचा अतिशय हृदय आठवण आहे. खरं तर असं आहे ना की आपण मागं घाशीरामबद्दल बोललो, पण तरी असं आहे की तुम्ही आल्यानंतर घाशीरामबद्दल बोलण्याची इच्छा होतीच. तर तुम्ही म्हणजे घाशीराम जेव्हा पहिल्यांदा केला ते आणि नंतर 20 वर्षांनंतर केलेला, तर तुम्हाला तो दर खेपेला नवा नवा जाणवत गेला म्हणजे काय कसं होतं इतकी वर्ष? ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण तुमच्या लक्षात येत नाही, प्रत्येक वेळेला ऑडियन्स नवीन असता तरी मला इंटरेस्ट राहण्यासाठी एक बाई रोज स्वयंपाक करते. रोजचा स्वयंपाक रोज करून करून तिच्या रिफ्लेक्सला जाऊन पोचतो की जी पहिल्या दिवशी सगळं कुणी आजूबाजूला न येता पोळी गोळ लाटता येते की नाही याच्याकडे लक्ष असलेली बाई 10 वर्षांनी गप्पा मारत मारत बरोबर गोलपोळी लाटते. तसं एखादी भूमिका करताना त्याचं मूळ स्ट्रक्चर हे आत्मसात करायला तुम्हाला काही प्रयोग खर्ची घालावे लागतात. ते प्रयोग खर्ची घातल्यानंतर पुढचा प्रयोग मेकॅनिकल होऊ नये म्हणून तुम्हाला नवीन काहीतरी शोधावं लागतं. त्याला आपण कशिदा काम म्हणतो. कशिदा काम हे अभिनेत्यांनी स्वतःच्या भूमिकेवर स्वतःला रस वाटत राहावा म्हणून केलेले बारके बारके कशिदा कामासारखे असतात की मी घाशीरामकडे बघतो त्या आधी बघायचं का नंतर बघायचं, बघायचं नजर काढून घ्यायची का बघायचं आणि रोखून बघायचं, पॉज घ्यायचा तो किती मोठा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा, जेणेकरून ओव्हरऑल इम्पॅक्ट वाढेल. आणि असं करत करत तुम्हाला मग जागा सापडत जातात. योगा जर तुमच्यापैकी काही लोक करत असतील तर पहिलं अनुभव असा येतो शरीरातल्या अनेक जागांचं अस्तित्वच तुम्हाला माहीत नसतं. ते तुम्हाला करताना जाणवतं आणि जेव्हा तुम्ही 10 वर्ष करता तेव्हा तुम्हाला अजूनही आणखीन एक नवीन जागा सापडते का ॲक्सियल रोटेशनची याचं एक जे कुतूहल असतं, औत्सुक्य असतं ते राहिल्यामुळे झालं. आणि 40 लोक ते काय असं 2 पात्रांचं नाटक नाही. पण म्हणजे तुम्हाला असं उदाहरण सांगता येईल की तुम्हाला की नानामध्ये म्हणजे सगळ्यात उशिरा पण सगळ्यात इंटरेस्टिंग असं काहीतरी खूप उशिरा सापडलं म्हणजे जे सापडायला खूप वेळ गेला पण ते खूप इंटरेस्टिंग होतं? हो, अख्ख्या नाटकामध्ये नानाचे घाशीरामबरोबर 2च संवादाचे सीन्स आहेत. बाकी सगळं नाटक अतिशय लयबद्ध, उत्तम संगीत, उत्तम नाच, उत्तम कोरिओग्राफी आणि त्या पडद्याचं जे काय काय गमतीशीर आहे त्यात सगळ्यात कंटाळवाणी होण्याची शक्यता हे 2 डायलॉग सीन असतात. हे डायलॉग सीन ची लांबी लोकांच्या लक्षात येण्याच्या आधी संपले पाहिजेत याच्याकरता त्यातल्या प्रत्येक क्षणावर काम करणं. आणि त्यामुळे मी जे तुम्हाला आत्ता उदाहरण दिलं ते की एक असा सीन येतो की तो म्हणतो की नाही काही झालं तर ती ललिता गौरी वाड्यावर येणार नाही, असं करून देणं. आता काय करायचं तर मी पळवून नेईन म्हणजे पेशवे अद्याप आहे श्रीमंत, असं करून तो थांबतो. आणि हल्लीचे राजकीय नेते ज्या पद्धतीने हसतात त्या पद्धतीने हसून हळूहळू मंद पावलं टाकत तो घाशीरामपाशी येतो, म्हणतो अरे दुसरे काही सुचव. आणि त्याला म्हणतो तो नाही. तेवढा एक क्षण असा आहे त्या संपूर्ण कॅरेक्टरच्या बेअरिंगमध्ये की नाना जे अतिशय डिग्निटी सांभाळून स्वतःचा तो शौक पुरा करतायत त्या क्षणाला ते असह्य झालं म्हटल्यामुळं तो सगळा आप सोडून तो मग आम्ही काय करू. अच्छा. हां. हतबल होण्याचा तो क्षण जो आहे ना तो, आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स यायला लागला नंतर. पण हे तुम्हाला उशिरा सापडलं खूप? हो, उशिरा. पण मग आधी तो नॉर्मल प्लेन होत होता? काय होतं आता हा मला सापडलेला लोकांना कळलंय की नाही मला माहित नाही. मला एक कळलं
की ज्या जागी पहिल्यांदा प्रतिसाद यायचा नाही त्या जागी प्रतिसाद यायला लागला. कळलं? म्हणजे त्या जो उद्देश होता की तो सीन त्या सगळ्या आकृतीबंधामध्ये सुद्धा असा बसला पाहिजे की चांगला झाला पाहिजे. तर लुक्स आहेत. दुसऱ्या अंकातला सीन आहे, फार महत्त्वाचा सीन आहे ना आजकाल. ती गौरी तो काढतो आणि हा म्हणून त्याला म्हणतो की किती शोक करशील, झाले गेले गंगेश मिळाले. करता करविता तो, आपण कोण? आपण आपले कर्म करत राहायचे. मी प्रधान तू कोतवाल, पाळावी आपापली चाल, हे आपले कर्म. ही फिलॉसॉफी जी आहे ती ज्या कन्व्हिन्सिंगली त्या दुःखात असलेल्या माणसापर्यंत गेली पाहिजे अशा तऱ्हेचा तेंडुलकरांचे त्या नाटकातले संवाद लयबद्ध आहेत. गाण्यासारखे जवळजवळ ते करत करत. पण हा जो तुम्ही आत्ता प्रसंग सांगितलात ना की नानाचं हतबल होणं, तर तो म्हणजे तो त्या प्रसंगा म्हणजे जेव्हा तो हतबल होऊन आम्ही काय करावे असं म्हणतो तेव्हा तो दुसऱ्या क्षणी परत तो मूळचा होतो. पण म्हणजे ही जागा तुम्हाला जी सापडली ती दिग्दर्शकाला लेखकालाही ती तशी होऊ शकेल असं जाणवलं नव्हतं? मला नाही माहिती. दिग्दर्शक आणि लेखक हे लग्न लावणाऱ्या भटजीसारखे असतात. पुढं 20 वर्ष संसार आम्हाला करावा लागतो त्या भूमिकेशी. ते मूळचं बघतात की बाबा पत्रिका बघितली, हे बघितलं, जमलंय सगळं ठीक आहे, चांगलं आहे, ठीक आहे. तर हे कुठं बघायला येतं ते? हां, जब्बार काही काही प्रयोग टाईट, काही काही लूज पडतं ना स्पीड सगळं, तो येऊन ते टाईट करण्याचं वगैरे काम करायचं. पण हे अभिनयातले बारकावे टाईट कसा करतात? रागवतात. नाही म्हणजे टाईट करता म्हणजे काय? परत करायला सांगतात. अच्छा. काय पहिली ओळ नमन आहे पहिल्या अंगातलं, श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याचे, त्याचा लय वेगळी आहे. दुसऱ्या अंकाची सुरुवात होते त्यावेळी तेच नमन आहे, श्री गणराय नर्तन करी. आणि ते कशावरनं लक्षात येतं? सुरुवातीच्या प्रयोगामध्ये पहिला अंक 1 तास 15 मिनिटं चालायचा किंवा 10 मिनिटं, तो 1 तास 3 मिनिटात व्हायला लागल्यावर पटापट कुठेतरी घाई होते हे कळायला लागलं. त्याला टाईट करणं म्हणलं. डॉक्टर दिलीप कुमारांच्या विषयाकडे तुम्हाला पुन्हा आणतो. माझी पिढी अमिताभ बच्चन आणि त्यानंतर नसीर या दोघांना बघून वाढली आणि जगली. दिलीप कुमार आम्ही पाहिलं पण दिलीप कुमार मोठा हे जे सांगितलं जातं ते तुम्ही पाहिलंय, तुम्ही अनुभवलंय आणि त्यानंतर तुम्ही अमिताभ आणि नसीर यांनाही देखील पाहिलं. तर दिलीप कुमार का मोठे आणि दिलीप कुमारांमधले कोणते असे गुण जे पुढच्या पिढीपर्यंत आत्ता झिरपतायत तुम्हाला दिसतं? तुम्ही काय करता? तुम्ही कुठल्याही माणसाबद्दल विचार करताना त्याला आयसोलेट करून विचार करता. असं नाही करता येणार. तो कुठल्या काळात होता, तो आजूबाजूचा काळ काय होता. आता देवानंद, राज कपूर, दिलीप कुमार हा काळ राहिलाय का? अजिबात राहिलेला नाही. त्यामुळं त्या संदर्भाला सोडून असा विचार करणं हे मुळात बुद्धीचा खेळ आहे. आणि यात लहान मोठे हे सापेक्ष शब्द आहेत. नसीरला सुद्धा सुरुवातीला जे दिलीप कुमारबद्दल वाटत होतं ते आत्ता वाटतंय का? डॉक्टर लागून ना पॉल म्युनी. पण पॉल म्युनी दिलीप कुमारचे पण आहे. आता दिलीप कुमार हा काही लोकांकरता पॉल म्युनी आहे. हो बरोबर, तेच मी तुम्हाला सांगतो. म्हणून हे बदलत जाणार जे आहे ना, कारण त्यावेळेस त्या त्यांनी काहीतरी नवीन केलं. आता हे आलेलं आहे, मी बोलू शकत नाही, पण देवानंद आणि राज कपूर यांच्या तुलनेमध्ये नुसती लुक्सची जर गोष्ट घेतली तर द्या, पण ज्या पद्धतीने तो आम्ही बेअरिंग म्हणतो, भूमिकेचं बेअरिंग घेण्याचं ट्रॅजिक, ते कोण तसं फार वेगळ्या पद्धतीने बेअरिंग केलं. आणि त्याच्या आता हे किती हुशारीने केलं, किती ऑटोमॅटिकली झालं मला माहीत नाही, पण सिनेमांची संख्या कमी, लॉंगेव्हिटी जास्त.
पण त्याच्यात फरक राहतोच ना परत. शेवटच्या 10 वर्षात केलेले सिनेमे आणि प्राईममध्ये केलेले सिनेमे यातल्या अभिनयात फरक राहतोच. तो अभिनय आम्हाला आवडतो असं विचाराल का? नाही आवडत. तेव्हा हे प्रत्येकाचं वेगळं असणार आणि सापेक्षच असणार. त्यामुळे त्याला काही एक मापदंड नाही आहे ना. मला तेच पाहिजे. तुम्ही जे लसावी सांगितलं बेरिंग, तो बेरिंग त्यांनी घेतलेलं बेरिंग जे ठेवायचं तो आणि ते खरं वाटायचं. बाकीचे आता स्टार इमेज आणि ऍक्टर मधला फरक जो आहे तो देवानंद राजकपूर आणि दिलीप कुमारमध्ये असं मला वाटतं. जो आला नसीर ओम बरोबर हे ह्या काळातले फरक होते तेव्हा. मग आत्ता तुम्ही म्हणलात की नसीर हा कसा सिनेमाचा हिरो होऊ शकतो, नंतर जे आले ते सगळे, मग तेव्हा दिलीप कुमार कसा होऊ शकला हिरो? तेही आहेच ना. अजून एक प्रश्न. दिलीप कुमार हा मेथड ॲक्टर होता असं एक जे सांगितलं जातं, आणि त्या मेथड ॲक्टिंगमुळे म्हणजे त्या भूमिकेचा विचार करायचा, त्या भूमिकेत मी ते कष्ट त्या भूमिकेतल्या ज्या पात्राला होणार ते मला होतील अशा पद्धतीने विचार करून त्याला एका मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला देखील घ्यायला लागला होता. तर असं खरंच अभिनेत्याच्या कारकिर्दीत होऊ शकतं का? काही लोकांचं होतं, काही लोकांचं नाही होत. मेथड ॲक्टर तुम्ही म्हणता, तू कुठे शिकायला गेला नाही, स्वतः शिकला. सत्यजित आहे, कुठल्या फिल्म स्कूलमध्ये गेले नाहीत, पण ते उत्तम झाले. आणि आत्ता चांगली फिल्म स्कूल्स आहेत म्हणून त्यातून होणारे सगळेच उत्तम असतं असं नाही आहे. तर त्यात असे युअर ॲबिलिटी टू लर्न शुड बी मच मोर दॅन द ॲबिलिटी टू टीच इन अन ऑर्गनाइज्ड एज्युकेशन. हे त्याचं उत्तर आहे खरं. कारण इन्स्टिट्यूशनलाइज्ड एज्युकेशन हे ॲव्हरेजचा विचार करून केलं जातं आणि त्यात अतिहुशार आणि अतिमंद दोघं बाजूला पडतात, त्यांना त्रास होतो त्याचा. असे काही कलाकार असतात. आणि नसीर वॉज अ रिबेल शिकत असताना. याला लागूनच एक प्रश्न आहे की तुम्ही मनाचा अभ्यास करता, भूमिकेचा अभ्यास करताना हा अभ्यास उपयोगी पडतो का, हा एक. आणि दुसरा प्रश्न तुमच्याशी बोलताना सुद्धा हा अभ्यास उपयोगी पडतो जर केला असेल तर नीट. काय भूमिकेचा अभ्यास, त्याच्यावर निबंध लिहायचा असेल ना तर उपयोगी पडतो. भूमिका करायची असेल ना तर तुम्हाला यू हॅव टू सरेंडर युअर इंटेलिजन्स. स्वयंपाकाचं पुस्तक उत्तम लिहिणं वेगळं, स्वयंपाक उत्तम करणं वेगळं. बहुतेक वेळेचा अनुभव आहे, जे उत्तम स्वयंपाक करतात त्यांना अजिबात सांगता येत नाही कसा गेला पदार्थ. जे उत्तम सांगतात त्यांच्या हातचा पदार्थ जपून खावा लागतो. असा एक ओव्हरऑल अनुभव आहे. याला अपवाद असू शकतात. दुसरा एक प्रश्न असा आहे की अनेक महत्त्वाच्या लेखकांची नाटकं तुम्ही केलीत, तर यामध्ये प्रत्येक लेखकाचं वेगळेपण काय होतं? विजय तेंडुलकर, सतीश आळेकर आणि बेळे यांचं वेगळेपण काय सांगता येईल अभिनेता म्हणून? अभिनेता म्हणून त्यांचं वेगळेपण मला नाही सांगता येणार, लेखक म्हणून सांगता येईल. तेंडुलकरांची जात वेगळी नाटकाची, आळेकरांनी नवीन पद्धतीचा ह्युमर मराठीत आणला. महानिर्वाण आणि बेगम बर्वे एवढी दोनच जर नाटकं त्यांनी घेतली ना तरी ते एडिसन आणि या लोकांनी लावलेल्या शोधासारखं. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जीवन मृत्यूविषयी मी कुठं शिकलो असेल तर ते ज्ञानेश्वरीतनं नाही शिकलो. मी महानिर्वाण नावाच्या नाटकातनं शिकलो. सामान्य माणसाला कसं कळेल असं आणि वेगळं पद्धतीचं नाटक त्यांनी आणलं. आणि म्हणून त्या काळात जसे देवानंद निकडे तसे तिथं मराठी प्रेक्षकांनी तेंडुलकर, एलकुंचवार आणि आळेकर असे एक काळ होता ना ते करायचा. आणि त्यामुळं तेंडुलकरांचे संवाद ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने आळेकरांचे संवाद म्हटले तर फसतील. आळेकरांचे संवाद आळेकर पद्धतीने म्हणायला लागतात की त्याचा इम्पॅक्ट येतो, नाही ते येत नाही तसा. आणि बेळे, विवेक बेळे माझ्या मते
विचार करून, म्हणजे तो बुद्धीने पण हुशार आहे, पण नस ओळखून कसं लिहावं हे ते. आणि विशेषतः त्याची 3 नाटकाची सगळी प्रायोगिकला ओपन झाली. म्हणजे ब्रॉडवेला एक जो पॅप नावाचा निर्माता होता, त्याचं पब्लिक थिएटर होतं. तो सगळी नाटकं पब्लिक थिएटरला ओपन करायचा आणि दिसलं कमर्शियल पॉसिबिलिटी की ब्रॉडवेला ट्रान्सफर करायचं आणि त्याच्या फायद्यातनं तो पब्लिक थिएटर चालवायचा. तसं घाशीरामच्या फायद्यातून आळेकर जन्माला आले. आळेकरांची नाटकं सस्टेन झाली इतकी वर्ष, त्यामुळे असं वेगळं नाही काढता येत. मग जब्बार पटेल, आळेकर आणि ग्रुप आणि तो काळ असा एकत्रच विचार करावा लागतो. तुम्हाला म्हणजे त्या अर्थानं मी म्हणेन की तुम्ही फार नशिबान, की तुम्हाला तेंडुलकर, आळेकर आणि बेळेंची नव्या पिढीचा लेखक. मी एलकुंचवारांचं पण केलं. मी तेच म्हणणार होतो की एलकुंचवारांचं तुम्ही काय केलं? वासांसी जीर्णाने, अच्छा, संदेश कुलकर्णींनी बसलं, उत्तम नाटक. पण पोत वेगळा, पिंड वेगळा. म्हणजे त्याची ट्रायोलॉजी जी आहे वाडाची रेबंदांची नंतरची, आणि हे वासांसी जीर्णाने, बरोबर, पोत वेगळा. पोत तसा बेळेचा पोत वेगळा आहे. बेळेचा ह्युमर पण वेगळा आहे. बेळेचा ह्युमर हा आळेकरांपेक्षा वेगळा ह्युमर आहे. पण तो आळेकरांच्या दिशेनंच जाणार आहे? अजिबात नाही. आळेकरांचं लिखाण बरेच वेळा सुरुवातीला लोकांना ॲब्सर्ड आणि काही लोकांना अजून वाटतं ॲब्सर्ड. तसं बेळ्यांचं नाही आहे. बेगंबर बे अनेक लोक अजून मला विचारलं का म्हणजे एक सरकारी कारकुनांची जोडी आणि एक अशी अंडरप्ले होमोसेक्शुअलिटी असलेली एक वेगळ्याच जगात राहणारा एक नट जो जेंडर निस्त्री झालेला आहे आणि त्याचा आनंद घेणारा एक दुसरा खऱ्या अर्थाने माचोइझम किंवा असा, ह्या पेअर्स मुळात एकत्र आणणं. आणि त्या नाटकाची भाषा बघा, जे जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना सगळ्यात जास्त कळते. त्यातलं एक असं आहे की तुमच्या हाताचा घामाने उठलेला ठसा कागदावरचा कापून माझ्या काचेखाली ठेवलाय म्हटलं मी. हे सरकारी ऑफिसमध्येच असं वाक्य येऊ शकतं. किंवा काही म्हणा, ऑफिसमधल्या माठाला गार पाणी लागतं, ते घरच्या माठाला लागत नाही. अतिशय म्हणजे आश्चर्य वाटतं मला सतीश. त्यांनी त्या 20 वर्ष नॉन मेडिकल रिसर्च ऑफिसर म्हणून काम केलं तिथं. त्या ह्याच्यात त्यांनी त्या मेडिकलमधलं काय काय पकडलं जे इतके लोक तिथं करतात त्यांना कधी जमलं नाही. पण त्या बाबतीत मी नक्कीच म्हणेन. बेळेंचीही तुम्ही माकडाच्या हाती शॅम्पेन असेल, काटकोन त्रिकोण असेल, म्हणजे ह्या नाटकांपैकी म्हणजे तुम्हाला काय आवडतं असं म्हणणं कदाचित तुम्हाला नाही. हे मला दोन्ही नाटकं मी जी केली ती आवडतात. एक काटकोन त्रिकोण आहे, ज्यातला इश्यू परत एल्डर केअर हा आहे, पण तो ज्या पद्धतीने आणलाय म्हणजे फॅमिली कॉमेडी सस्पेन्स असं करत एकदम टर्निंग पुलंच्यासारखं होतं. आणि त्यांचं दुसरं केलेलं मी जरा समजून घ्या, ज्याचे कमी प्रयोग लॉकडाऊनमुळे बंद पडलं, पण जे अतिशय विचार आज करायला लावणारं नाटक आहे. बिकॉज ऑफ द होल मेडिकल प्रोफेशन म्हणायचं, बिझनेस म्हणायचं तेच कळत नाही. इथपर्यंत पोहोचले, मी डॉक्टरच होता असं म्हणून. आणि ते नाटक त्यामुळं माझ्या अतिशय आतपर्यंत पोचलेलं नाटक आहे. तेंडुलकरांशी माझं याच्यावर अनेक वेळा बोलणं झालेलं आहे. डॉक्टर, तुमचे जगभरात मित्र आहेत. नसरुद्दीन शाह एका मुलाखतीत असं म्हणाले होते की ते जेव्हा हॉलिवूडमध्ये त्यांनी पहिल्यांदा सिनेमा करायला ते गेले तेव्हा त्यांना असं विचारलं गेलं की मग तुम्हाला मोहन आगाशे नक्कीच माहीत असतील. आणि ते अवाक झाले की मोहन आगाशे हॉलिवूडमध्ये माहिती आहेत इतक्या पद्धतीनं. आणि मला असंही कळलं की आजही अनेक हॉलिवूडमधले कलाकार जे मोठे आहेत ते त्यांच्याशी तुमचा संपर्क आहे असंही मला कळलं. ऐक, हे काय आहे, काही सत्य गोष्टीच्या पुढे दंतकथा होतात. त्यातलं आहे. मी अगदी सुरुवात 79मध्ये MD झालेलो होतो, खुश होतो. आणि घाशीराममुळे जे काही ओळखी झालं त्यात उमा डकुंना नावाच्या बाई होत्या, आहेत म्हणजे, ज्या त्या फिल्मसाठी कास्टिंग करत होत्या. छोटे छोटे रोल इथे येऊन कास्ट करतात ना,
आणि त्या सिनेमामध्ये ग्रेगरी पेक, रॉजर मूर, डेव्हिड निवेन अशी लोकं होती. आणि गोव्यामध्ये माझं 2 दिवस शूटिंग होतं. ट्रेव्हर हॉवर्ड बरोबर माझा सीन होता. आणि 2-3 शॉट याच्यातले ग्रेगरी पेक आणि रॉजर मूर बरोबर ते 2 बाजूला मोठे उंच उभे, मी मध्ये उभा असा फोटो आहे. तर त्यामुळे त्यांच्याशी माझा काही काळ संपर्क होता, कारण मी डॉक्टरही होतो हे त्यांना नवीन होतं त्यामुळे असं. आणि घाशेलममुळे जेनेट सुझमन नावाची एक अतिशय प्रसिद्ध नटी, ब्रिटिश नटी, आमचा फरूक डॉन्डी तिकडचे, असे काही लोक. त्यामुळे परिचय होता काही लोकांचा. अँड्रू मॅकलागलिनकडे काम केलेलं होतं, हे केलं होतं, त्यामुळं त्यांना माहिती होतं मी. आता त्यातलं कोणी जर भेटलं असेल आणि म्हणलं असेल तर त्याला काय करणार आपण. मानसशास्त्राचा विषय मगाशी आपण बोलत होतो, तर आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांना एखादी गोष्ट करायची पण त्यांना ती करता येत नाही. कुणाला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायचा आहे पण करता येत नाहीये, किंवा ट्रेकिंगला जायचंय जाता येत नाहीये, वारकऱ्यांना जायचंय पंढरपूरला, तिथं माथा टेकवायचंय पण ते त्यांना करणं शक्य नाहीये. तर हा जो एक सिंड्रोम आहे किंवा ही जी अस्वस्थतेची भावना आहे, ही करायची गोष्ट पण करता येत नाहीये, ह्याला कसं हाताळायचं? ही फक्त करोनात आली असं वाटतं तुम्हाला? जास्त तीव्र झाली फार पूर्वीपासून आहे आयुष्यात. आपल्याला करायच्या गोष्टी आणि आपल्याला येत असणाऱ्या गोष्टी याच्यातली गॅप भरून काढणं ही तर गंमत आहे सगळी. ते सगळं उपजीविका जीविका ह्याच्यावर आहे. ॲबिलिटी आणि इंटरेस्ट. तुमच्या ज्या ॲबिलिटीज असतील त्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल असं नाही आहे, पण आता तुम्ही हे चांगलं घेतला त्यामुळे करावं लागतं, त्याला काय करणार. आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे रगड गाण्यात, असं गाणं का ऐकणार तुमचं गाणं. त्यामुळे आमच्या सरांनी मला सांगितलं त्याप्रमाणे ॲबिलिटी अपॉन इंटरेस्ट, इंटरेस्ट अपॉन ॲबिलिटी, इफ इट इज मोर दॅन वन इट ब्रीड्स फ्रस्ट्रेशन अँड लीड्स टू डिप्रेशन. त्यामुळं तुम्हाला ॲबिलिटीची जाणीव करून देणं का महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही जागाल, शिरसलामत होईल, आणि मग यू कॅन परस्यू युअर इंटरेस्ट. आणि इंटरेस्ट परस्यू खूप जर केला ना तर ती गोष्ट यायला लागते. अहो, पोळी न येणारी, भाजी न येणारी बायको ती पुढे सुगरण बनते ना. कशी बनते? रियाज. आता नाच आणि गाण्यामध्ये तुम्हाला परवानगीच मिळत नाही रियाज. हे अभिनयाचं क्षेत्र बेकार असं आहे, फक्त अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक रियाज न करत. त्यातले रियाज करतात ते मोठे होतात, नाही तर त्यामुळे आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्याला येते की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बरं, येत नसेल तर ती काय केलं तर येऊ शकेल याच्याकरता पैसेच खर्च करावे लागतात असं नाही हो. याच्यावर फार महत्त्वाची गोष्ट खर्च करावी लागते, वेळ. आणि खूप म्हणजे तू जर आता मला विचारशील, मी काही इकॉनॉमिस्ट नाही आहे, पण तरी देखील जन्मताना आपण सगळेच कम्युनिस्ट का असतो? कारण सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो. टाटाच्या घरात जन्मलेला असू दे नाही तर झोपडपट्टीत, आपल्याला लाईफस्पॅन जो आहे तो कॉमन लाईफस्पॅन दिलेला आहे. काही लोक लवकर मरतात, ते दोन्हीकडे मरतात, काही लोक जास्त उशिरा मरतात. म्हणजे यू हॅव समथिंग टू स्पेंड विच यू डिसाईड, अँड हाऊ यू स्पेंड युअर टाईम in first 25 years of life decides your short term and long term gains. त्यात ॲबिलिटी ओळखणं आणि इंटरेस्ट ओळखणं महत्त्वाचं. बिकॉज यू हॅव टू परस्यू युअर इंटरेस्ट फॉर अ लॉंग टाईम, फॉर विच यू हॅव टू स्पेंड टाईम. आणि ॲबिलिटी असलेली गोष्ट सहज येते. आता तुम्ही अनेक वेळा म्हणता कसं काय अभिनय करतात, कसे काय करतात. अहो, तुम्हाला तसं वाटतं, करणाऱ्यांना तर काहीच वाटत नाही, कारण ते त्यांना सहज येतं. तो सहज भाव जो आहे ना, तो ज्या गोष्टीत येतो, काही न करता गाणं
तर दिदी गातात, त्यांनी कष्ट केले, नो डाऊट. पण आता आंब्याचं झाड लावलं ना, आंबा आला तर तो वावरू शकतो ना. पण आंब्याचं बीट लावायचं आणि फणस कधी येईल याची वाट बघत बसलं तर कसं येईल फणस त्याला. म्हणून मॅचिंग ऑफ ॲबिलिटी अँड इंटरेस्ट हे लहानपणचे आहेत या मनुष्याचे विचार. म्हणजे आमचा बराचसा वेळ आम्ही वी आर, खरं सांगू का आता, मेनी टाइम्स वी आर जस्ट इमोशनल वेस्ट पेपर बास्केट. कारण हल्ली ऐकून घ्यायला कोणाला वेळ नसतो. त्या ऐकून घेण्याबद्दल आम्हाला पैसे मिळतात. बरं, ते ऐकून घेणं इज अ स्किल. का? यू शुड नॉट गेट अफेक्टेड, बट ही शुड फील की तुम्ही मन लावून ऐकताय. म्हणजे अभिनयाचा भाग नाही का झाला? तुम्हाला माहिती आहे की मी नाटक करतोय, तरी तुम्हाला ते खरं वाटतं. त्यामुळे मगाशी तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, अभिनयाचा उपयोग मानसशास्त्रात खूप होऊ शकतो. मानसशास्त्राचा अभिनयात किती होतो मला माहित नाही. मगाशी ना सुरुवात आपली जेव्हा झाली बोलायला, तेव्हा तुम्ही असं म्हणालात की शब्दांना आईबाप मिळाले ते याच्यामध्ये. असं मला फार बरं वाटलं, अरे काय छान यंत्र आहे आपल्या हातामध्ये. आणि मग नंतर पुढच्या 2-3 प्रश्नांनंतर तुम्ही म्हणालात की ते सेल्फीचं जेव्हा मी म्हटलं अरे देवा, आता म्हणजे त्याच यंत्राबद्दल आपण बोलतोय. तर मला असं एक कायम कन्फ्युजन आहे की हे जे आपल्या हातामध्ये आहे त्यानं एक विश्व मला उभं करून दिलं. म्हणजे आत्ता जर गुगल नावाच्या ह्याच्याने माझ्याकडे सगळं आहे, काही नाही आहे यंत्रामध्ये असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये मला स्वतःला कुठेतरी माझी जागाच सापडत नाही आहे की मी कुठे आहे त्याच्यात, माझं अस्तित्व काय. आणि मग ते सारखं ते अस्तित्व ठसवण्याचा, दाखवण्याचा, शोधण्याचा तो एक प्रयत्न. म्हणजे तो सेल्फी हा एक मार्ग वाटतो तुम्हाला की प्रत्येकाच्यावर कमेंट टाका, प्रत्येककडे सेल्फी, कुठेतरी माझं अस्तित्व त्या जगामध्ये मला दाखवायचं आहे, ठेवायचं आहे, असं आहे हे काहीतरी. तूच विचार कर आणि सांग ना मला. जर तुम्हाला अस्तित्व झाला, हे तुम्ही जे एस्केप म्हणून वापरत असाल तर वाईट आहे. हे स्वतःबद्दल कळावं म्हणून वापरत असाल तर वेगळं आहे. प्रत्येक गोष्टीचा वापर आणि गैरवापर आहे. सुरी दिलेली आहे, तो आपण खून पण करू शकतो आणि सर्जरी पण करू शकतो. उलट खून करण्याच्या उद्देशाने मारलेली सुरी ज्या तीव्रतेने वेगाने बाहेर निघते ती ऊन कदाचित पटकन भरून येते. पण सर्जरीसाठी केलेली घाबरत केलेली भरायला वेळ लागतो कदाचित. बट इट इज तर म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक तुम्हापाशी एक वस्तू जी आहे त्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. तुम्ही त्याचं अस्तित्व कसं करणार त्याच्यावर आहे. इफ यू आर गोइंग टू यूज दिस अँड विचार करणार की ह्याच्यामुळे आता तू असलेलं जग, फिजिकल टाईम, आता चांगला प्रश्न विचार, फिजिकल टाईम आणि स्पेस आणि व्हर्च्युअल टाईम आणि स्पेस याच्यामध्ये आत्ता व्हर्च्युअल टाईम आणि स्पेस इतकी मल्टीफोल्ड वाढलेली आहे, त्या मानाने तुमची फिजिकल स्पेस आणि टाईम वाढलेलं नाही. त्यामुळं पूर्वी शिक्षकाचं काम काय होतं, नसलेली माहिती तुम्हाला द्यायची. आताचं काम काय आहे, नको असलेली माहिती तुमची काढून टाकायची. शिल्पकाराचं काम आहे. जो म्हणतो की इथं शिल्प होतंच, मी नको असलेला भाग फक्त काढून टाकला. टू गाईड यू थ्रू जंगल ऑफ इन्फॉर्मेशन. हे ह्याच्यामुळे झालेलं आहे कारण यू हॅव टू मच इन्फॉर्मेशन दॅन नीडेड. खूप खाल्लं की काय होईल तुझं, डाएटवर जायला लागतील ना. तसं यू शुड गो ऑन इन्फॉर्मेशन डाएट. आणि मग त्याचा वापर मी योग्य त्या इन्फॉर्मेशनसाठी करते का, मला मिळेल ते खूप. तुझी ताकद खूप आहे, अगदी मिठाईचं दुकान विकत घ्यायची ताकद आहे. खायची ताकद आपली आहे का तेवढी? म्हणजे ओळखणं हे आलंच ना पुढं कुठलंही साहित्य असलं. तुम्ही म्हणजे खूप उत्तम नाटकं आम्हाला दिलीत आणि तुम्ही खूप उत्तम सिनेमेही केलेत. तुम्हाला व्यक्तिशः अशी तुलना करण्यामध्ये खरं तर काही अर्थच नाही आहे, अर्थहीन तुलना आहे ही. पण आता तुम्ही जे सिनेमे केलेत, मग तो अस्तू असेल, कासव असेल, दिठी असेल, यानं जास्त समाधान वाटतंय मनाला मिळालंय
नाटकांमुळे मिळाले का दोन्ही पूर्णपणानं वेगळ्या आहेत, त्याची तुलनाच नाही करता? पूर्ण वेगळ्या. नाटकात काम करणं हे माझा अभिनय, ज्याच्यात मला इंटरेस्ट आहे म्हणून मी तिथं आलो. मी तुम्हाला सांगितलंच की निर्माता होणं हे काही माझं स्वप्न नव्हतं, व्यवसाय तर अजिबात नव्हता. त्याच्यामुळे माझं खरं तर नुकसानच झालेलं आहे, पण ते आर्थिक आहे. दिठी हा सिनेमा काढायची माझी इच्छा होती का? नव्हती. अस्तू सिनेमा काढायची माझी इच्छा होती का? नव्हती. त्यांची इच्छा होती, पण त्यांना काढता येत नव्हता. पण हे खूप महत्वाचं काम तुमच्या हातून झालं असं तर म्हणताच मला आता मी म्हणतो ना की झाल्यानंतर आज मला असं वाटतंय, कारण आज ज्या प्रकारचे फेसबुकवर दिठीचे रिव्ह्यू मी वाचतो लोकांचे, कदाचित असंही असेल की नेमका करोना काळात तो लागावा आणि त्यामुळे लोकांना रिलेट करायला तो जास्त सोपा गेला असावा, कारण त्यांच्या अनुभव विश्वात काहीतरी असं आलं म्हणून. त्यामुळे आज मला फार बरं वाटतं तो. आणि मलाच नाही, हे माझ्याबरोबरचे कलाकार आता सुनील सुक्तनकर, किशोर, आमच्यातल्या सगळ्यांनी त्याच्याबद्दल अनेक ऑनलाईन कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे वाटतं बरोबर आहे. पण म्हणून तुम्ही विचार, मग आता तुम्ही या क्षेत्रात उडी घेऊन किती सिनेमे काढणार आहात? एक. मावशींनी मी शेवटच्या ज्या स्क्रिप्टवर काम केलं आउट ऑफ दॅट इज अबाउट एल्डरली सिंगल्स अँड क्वालिटी ऑफ लाईफ, जो आजचा आणखीन महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. याचं कारण असं आहे की आपण केअरटेकर जे आहेत, जे लहान मुलांकडे बघतात तसे सेफ्टी आहे की नाही आणि आरोग्य चांगलं आहे की नाही, पण त्यांना कसं जगायचं आहे हे विचारत नाहीत. ते महत्त्वाचं नाही का? आपण कसं जगायचं आहे याच्याकडं लक्ष वेधणारा म्हणून तो सिनेमा मावशींनी लिहिला आणि दुर्दैवाने त्या गेल्या. तर जमलं तर तो पुरा करावा, एक श्रद्धांजली म्हणून त्यांना. नाहीतर पण आता मग मी त्या नाही तर वेगळे सिनेमे प्रोड्यूस करीन का? नाही, पण अभिनय करीन. तुम्ही विचारलं, तुम्ही घेतलं मला नाही, पण तुम्हाला म्हणजे तुमच्या निमित्तानं म्हणजे भले सुमित्रा भावेंच्या त्या कल्पना असतील, पण तुमचे हात लागले आणि म्हणजे खूप मराठी सिनेमाला समृद्ध करणारे असे हे सिनेमे झाले. तुम्हाला दिग्दर्शनामध्ये जावं असं नाही वाटत? वाटतं ना. मग तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही निर्माते येऊ शकता, तुम्ही कामही करू शकता, का नाही करत? हो ना, पण मग आत्ताच मगाशी सांगितलं ना, ॲबिलिटी आणि इंटरेस्ट. आपली ॲबिलिटी ओळखावी ना आपण. खूप ॲक्टर्सनी दिग्दर्शक होऊन बघितलंय बरं का, पण मग ते आणि तेवढी तयारी असेल, विश्वास तो की मी फार डोक्याचं काम आहे, एवढे कष्ट नाही जमत मला. शक्यतो दुसऱ्याची बुद्धी वापरून मी जगतोय. स्वतःची बुद्धी अगदीच लागली तर वापरावी म्हणून आहे कमी ती ठेवली आहे मी. बरं चाललंय की माझं. नाही पण आणि पैसे आहेत हे असं एक विधान त्यांनी केलं असं आहे की हे आता, आणि जाहीरपणे माझ्या कट्ट्यावर जर केलं तर सगळे माझे देणेकरी उभे राहतील उद्या. तर माझी देणी तुम्हाला पाठवू का उद्या? नाही पण म्हणजे काय हरकत काय आहे सिनेमा दिग्दर्शित करायला? म्हणजे मी सिरियस नोटवर विचारतोय की तुम्हाला आता जो तुम्ही दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सिनेमा दिग्दर्शित करायची लेखक व्हायला मला आवडेल, कारण दिग्दर्शक सुद्धा मरतो, लेखकच मरत नाही तेवढा. खरं तर काही लोक मेल्यावरच मोठे लेखक झालेत. म्हणजे लेखक प्रत्यक्ष मेला की त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखंच होतं. आता तुम्हाला असं वाटत असेल की या मीडियावर तुम्ही ते कॅप्चर करून ठेवता, पण ते शिळं जेवण झालं ना. शिळ काढून आम्हाला तुम्ही मायक्रोवेव्हमधनं गरम करून देणार ते. तो परफॉर्मन्स आज पाहिला तरी तोच, उद्या पाहिला तरी तोच आहे. त्यामुळे नको दिग्दर्शनाचं. दुसरे कोणी करत असतील चांगलं त्यांच्याकडे तुम्ही काम आता करा. नवीन तुमचं आता काय येऊ घातलेलं आहे या पुढच्या काळामध्ये, म्हणजे जे तुम्हाला खूप माझा आनंददायी सिनेमा आजच रिलीज झाला, तुफान. नाही पण तुम्हाला आनंद देणारा असं तुम्ही काय करताय? कारखानिसांची वारी नावाच्या सिनेमात काम केलंय, तो चांगला झालाय असं माझं मत तो आहे. ABP त्यातलं ह्युमर छान आहे. पण दुसरं माझं सध्या आवडती गोष्ट अशी नक्की आहे की जे आपल्या लक्षात आलेलं नाहीये
आणि याच्यामुळंच की शब्द, रूप आणि ध्वनी, दृश्य हे 3 मिळून मनाची भाषा तयार होते. आणि दुर्दैवाने आपल्याला असं वाटतं की सिनेमा म्हणजे करमणूक आणि पुस्तक म्हणजे शिकणं, बुद्धी. हे किती चुकीचं आहे हे सिद्ध करून सिनेमाकडचा तुम्ही दृष्टिकोन बदललात तर पुस्तकापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला आयुष्याबद्दल शिकता येईल. दिस इज माय कन्सेप्ट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल लिटरसी. आणि ज्याच्याकरता मी करतो, आणि हे फक्त सिनेमे नाही, मी सुमित्राबाईंबरोबर साखरेपेक्षा गोड नावाचा एक लघुपट केलेला आहे. दॅट इज अबाउट मॅटर्नल न्यूट्रिशन अँड डायबिटीस. याच्याबद्दलचा अवेअरनेस आपल्याकडे कशी भ्रामक समजूत आहे की पोटूच्या बाईला जास्त कमी खायला घालायचं, कमी काम द्यायचं म्हणजे बाळ लहान होईल आणि प्रसूतीला त्रास होणार नाही, त्याच्यामुळे डायबिटीस व्हायची शक्यता वाढते. ह्या गैरसमजुती अंधश्रद्धा दूर करणाऱ्या आहेत. याच्यावरच्या छोट्या छोट्या फिल्म्स या आयुष्यभर सुमित्राबाई भायांनी केलेल्या आहेत. चाकोरी नाव त्यांची पहिली फिल्म, त्या मुळात 40 वर्षापर्यंत सिनेमाचा संबंधच नव्हता त्यांचा. त्यांनी जेव्हा त्या बाई नावाच्या फिल्मने केलं तेव्हा त्यांना कळलं की या झोपडपट्टीतल्या बायका लिहायला वाचता येत नाही, सिनेमा बघतात आणि सिनेमा बघून त्यांची समजण्याची क्षमता ही शाळेत जाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे, जर कुठला सिनेमा बघायचा आहे कळलं तर. तसं नुसतं लिहून वाचून नाही, कुठलं पुस्तक वाचायचं हे पण कळलं पाहिजे. तसं आहे. त्यामुळे सिनेमा आणि म्हणजे फॉर्मल आणि नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये सगळ्यात मोठं महत्त्वाचं पॉवरफुल टूल काय असेल नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये, तर दॅट्स ऑडिओ व्हिज्युअल मीडिया. ज्यातले शब्द डिकोडिंगसाठी बुद्धीत जातात आणि इमेज आणि ध्वनी डिकोडिंगसाठी मेंदूच्या इतर भागात जातात, जे मेंदूचे भाग बुद्धीच्या भागापेक्षा खूप मोठे आहेत. दृष्टीचा मेंदू हा खूप मोठा आहे बुद्धीच्या मेंदूपेक्षा. ध्वनीचा मेंदू हा पण खूप मोठा आहे. सगळ्या सेन्सेसच्या मेंदूची जागा मोठी आहे जास्त. त्याचं कोऑर्डिनेशन एकत्र करणं, बुद्धी आणि हे भावना, आणि त्याच्याकरता नाटक, सिनेमा या माध्यमांचा वापर करावा. अँड अप्लाइड इम्पॉर्टन्स ऑफ थिएटर अँड फिल्म्स फॉर लाईफ, फॉर थेरपी अँड एज्युकेशन. एक आत्ता तुम्ही कोइंबतूरलाही केला होता अलीकडे, तुम्ही फिरताच आहात, शूटिंग चालूच आहेत तुमची. नाही काय, मी एकदा गेलो म्हणून त्याच्यावर फिरताच आहात असं म्हणलं हे बरोबर. तुम्ही करताच आहात ना, एकच फक्त थोडंच फिल्म, तुमच्या आणखीन बरेच चालू आहेत ना काही काही. नाही शॉर्ट फिल्म. आणखीन काय चालू आहे? म्हातारपणी एवढं मोठं काम पण मिळत नाही. तुम्ही कुठं म्हातारे आहात? नाही, मी फिजिकल म्हातारपणाविषयी म्हणतोय नाही का. पण तो म्हणजे आपण शेवटचाच आता त्या लघुपट, म्हणजे तो असा तुम्हाला खूप आनंद देणारा असं तुम्ही काय करताय असा खरं तर माझा प्रश्न. लघुपट छोटे छोटे आहेत, त्यात अगदी काही वेळात ब्रँड म्हणून सुद्धा असेल, जसं कोरोनाकरता एक चितळ्यांची फिल्म केली, ती छान आहे. किंवा लिलेट दुबेबरोबर मी एक फिल्म केली होती, वृद्धाश्रमातनं एक वृद्ध एका वृद्धिणीला घेऊन पळून जातो, पुराना प्यार नावाची. ते असे छोटे छोटे जे आहेत, नाहीतरी अटेन्शन स्पॅन कमी झालाच आहे. तर 2 तास 43 मिनिटाचा तुफान आणि 3 मिनिटाचं रोज संध्याकाळी सामोसे आणि मिठाई चोरून रखवालदाराला देऊन लहान मुलांच्या पाळण्यावर बसलेला म्हातारा, हे जास्त आनंददायक असं वाटतं. त्यामुळे जेणेकरून लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करावा शक्यतो, आणि ते जमलं तर करावं. येस, तुम्ही केलाच आहेत. आमच्या सगळ्यांचे आयुष्य तुम्ही आनंदाच्या बरोबर समृद्धही केलेली आहेत खरं तर तुमच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून, म्हणजे ज्याच्याबद्दल आम्ही कायम कृतज्ञच असू तुमच्याबद्दल असं मी म्हणेन. असं ऐकायला तरी बरं वाटतं बाबा. नाही, तो आनंद तुम्ही आम्हाला देत राहाल आणि तुम्हाला अर्थात आनंद मिळेल अशा कलाकृती तुमच्या हातनं घडवत तुम्हाला साकारता येवोत. आणि आज खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या गप्पा झाल्या, म्हणजे डॉक्टर म्हणून आपण बोललो, अभिनेता म्हणून बोललो,
वैचारिक पातळीवरच्या गप्पा झाल्या. तुमच्या कारकिर्दीचं अर्धशतक खूप दमदार, शानदार, तुम्हाला हवंय त्या पद्धतीनं पूर्ण हो, या आमच्या शुभेच्छा. मनापासून आभार कट्ट्यावर आल्याबद्दल. आणि यानंतर क्विकहिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.